ओके. तर ठीक आहे. आज आपण एक सोलर एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम कसा करणार आहोत त्यावर एक ऑनलाईन वेबिनार घेणार आहोत. तर यामध्ये भरपूर रिन्युएबल एनर्जी सोर्सेस असतात. सोलर आहे, विंड आहे, भरपूर गोष्टी, बायोमास आहे, हायड्रो पॉवर प्लांट आहे. तर त्यामध्ये आपण सोलर चॉईस करतोय. तर सोलर का? कारण त्यामध्ये ट्रिमेंडस डिमांड आहे सध्या, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इझिली अवेलेबल आहे. म्हणून सोलर एनर्जीकडे सर्वात जास्त आपण सध्या वळतोय. आणि सर्वात जास्त इन्स्टॉलेशन सध्या सोलर एनर्जीचे होत आहे. कारण गव्हर्नमेंटचं टार्गेट आहे जवळजवळ 2030 पर्यंत आपल्याला 500 गिगावॅट सोलर इन्स्टॉलेशन कंप्लीट करायचे. म्हणजे 2070 पर्यंत गव्हर्नमेंटचं टार्गेट आहे की झिरो इमिशन टार्गेट आहे. झिरो इमिशन म्हणजे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण नको आहे अशा पद्धतीने सरकार आपलं जे त्याच्यावर वर्क करतंय. त्यामुळे ह्या बिझनेसला सध्या सर्वात जास्त डिमांड आहे. तर आपण एक बघूया वन बाय वन. तर यामध्ये सरांनी सांगितलंच आहे की सोलर इन्स्टॉलेशनचे माझी फर्म आहे, आणि त्यानंतर मी PLT पण सोलर इन्स्टॉलेशन वर्क्स करतोय, सोलर वर्क्स करतोय. तर सर्वात जास्त सोलर एनर्जी सेक्टर हे खूप जास्त वाढतंय. नॉर्मली ट्रॅडिशनल सेक्टर जे आहे म्हणजे कोल आहे, ऑइल आहे, त्यानंतर तुम्ही आता जे बघताचे युद्ध चालू आहे इराण आणि आपलं अ, इ- अमेरिकेचं वगैरे. तर त्यामध्ये काय होतंय, जे ऑइल आहे, क्रूड ऑइल वगैरे ते येत नाही. त्याच्यामुळे भरपूर क्रिसिस निर्माण होत आहे. तर या ठिकाणी एनर्जी लॉकडाऊन ही कन्सेप्ट आता येते. जसं आपलं मागे लॉकडाऊन झालेलं, तसं एनर्जी लॉकडाऊन ही कन्सेप्ट येते. तर ती एनर्जी लॉकडाऊन कशी कमी करायची यावर एकच सोल्युशन आहे, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. आणि त्या रिन्युएबल एनर्जी सोर्सेसमध्ये आपण सोलर यामध्ये सर्वात जास्त इन्स्टॉलेशन सध्या करण्याचं काम चालू आहे. तर टोटल जे ट्रॅडिशनल सेक्टर आहे ते कन्वर्ट करतोय आपण सोलर एनर्जीमुळे. कारण त्याची मार्केट डिमांड खूप जास्त आहे, आणि ही परफेक्ट डिमांड आहे. प्रत्येक हाऊसहोल्ड, रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि इंडस्ट्रीयलसाठी सर्वात जास्त युजफुल आहे. हे इंडियाचं नॅशनल एनर्जी विजन आहे, जे आता करंट स्टेटस आहे जवळजवळ 80 गिगावॅटचं टोटल कंप्लिशन झालेलं आहे. त्यानंतर टोटल मार्केट मार्केट ऑपॉर्च्युनिटीमध्ये या 5 वर्षामध्ये 195 गिगावॅटचं झाले, आणि गव्हर्नमेंटचं नॅशनल गोल आहे 2030 पर्यंत, तो आहे 500 गिगावॅटचा. म्हणजे 500 गिगावॅटपर्यंत आपल्याला 2030 पर्यंत सोलर इन्स्टॉलेशन करायचे. हे मार्केट पोटेन्शियल आहे. त्याच्यामध्ये कस्टमर ॲन्युअल ग्रोथ रेशो आहे 13.4चा, तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तुम्ही बघितलं असेल 2024मध्ये तो $11.7 बिलियन होता, आणि तो 2030 पर्यंत तो $24.9 बिलियन पर्यंत नेण्याची संभावना आहे. म्हणजे फोरकास्टिंग आहे थोडक्यात. म्हणजे 20 वर्षाच्या पिरियडमध्ये जवळजवळ 6 वर्षाच्या पिरियडमध्ये ही ग्रोथ खूप मोठी आहे. आणि दरवर्षी इन्स्टॉलेशन कंटिन्युअस चालू आहे. तर 30 ते 34% फक्त सोलर इन्स्टॉलेशन होत आहे. आणि आपण जे सोलर सनरेज जे अवेलेबल आहे आपल्या पूर्ण पृथ्वीवर, तर याच्यामधलं फक्त 4% सोलर एनर्जी आपण नॉर्मली यूज करतोय. म्हणजे विचार करा, 96% एनर्जी अशी वेस्ट जाते. आणि सर्वात महत्त्वाचं, सोलर एनर्जी आपण का घेतोय, तर सोलर एनर्जी ही या एनर्जीची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट शून्य आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन ह्या एनर्जीला लागत नाही, म्हणून आपण नॉर्मली सोलर एनर्जीचा मॅक्झिमम यूज करतोय. याच्यामध्ये सोलर एनर्जीमध्ये फायदे काय होत आहे आपले नॉर्मली, तर PVचं म्हणजे फोटोव्होल्टाईक सेल जे आहे त्याची प्राइस कमी होते, कारण DCR पॅनल आहे. म्हणजे गव्हर्नमेंट जे आपले इंडियामध्ये जे पॅनल वगैरे तयार होत आहे त्यांना प्रमोशन करतंय, प्रमोट करतंय, त्यांना काही फायनान्स करतंय की तुम्ही स्वतःचे बिझनेस चालू करा. त्यामध्ये गव्हर्नमेंट काही स्कीम देत आहे, पैसे पुरवत आहे, त्यामधून ते ग्रोथ निर्माण करत आहे. त्यानंतर क्लायमेट ॲक्शन जे आहे, पॉलिसी तुम्हाला जसं सांगितलं 2070मध्ये गव्हर्नमेंटचं टार्गेट आहे की झिरो इमिशन टार्गेट, म्हणजे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण नाही. त्यासाठी सोलर एनर्जी आपण यूज करतोय. आणि नॉर्मली सोलर एनर्जी जर बघितली आपण, तर कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही त्याच्यामध्ये. 2016 साली हे सोलर इन्स्टॉलेशन चालू आहे. म्हणजे मार्केट ग्रोथ खूप आहे या बिझनेसला. अजून 10च वर्ष झाले, आणि जे पॅनल किंवा जे बाकीचे इक्विपमेंट्स आहे, त्या इक्विपमेंटची नॉर्मली आपण जी वॉरंटी देतोय कस्टमरला किंवा कोणत्याही गोष्टीत देतोय, तर ती 30 वर्षाची देतोय. म्हणजे विचार करा, 30 वर्षामधले आत्ताशी जस्ट 10 वर्ष झाले, अजून 20 वर्ष बाकी आहे. म्हणजे जे इक्विपमेंट आपण सोलरमध्ये ट्रेडिंग करतोय किंवा वापरतोय किंवा इन्स्टॉलेशन करतोय, त्याची जी लाईफ आहे ती कमीत कमी
20 वर्ष आणि मॅक्झिमम 30 वर्ष आहे सध्या तरी. त्यानंतर ईव्ही इंटिग्रेशन आहे. तुम्ही आता जर बघितलं तर एनर्जी लॉकडाऊनच्या तयारीत आहे. एनर्जी लॉकडाऊन म्हणजे काय, क्रूड ऑइल किंवा पेट्रोल, डिझेल या बाकीच्या गोष्टी ज्या आहे, ते आपल्याला सध्या भेटत नाही. मग याला एकच पर्याय, तुम्ही बघितलं आता सध्या पेट्रोल पंप पूर्ण बंद होत आहे. मग पेट्रोल पंप बंद झाल्यानंतर रस्त्यावर फिरताना तुम्हाला फक्त इलेक्ट्रिक व्हेइकल दिसतील. मग इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग होत आहे. त्या होत आहे सोलर, जे आता सध्या आपलं नॉर्मली कोल पॉवर प्लांट आहे तिकडून वीज येते आपल्याला, किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे, हायड्रो पॉवर प्लांट आहे, इथून सध्या एनर्जी येते. पण त्या एनर्जीची कॉस्टिंग पण तशी वाढत जाणार आहे, कारण ट्रान्सपोर्टेशन वाढत आहे आणि एनर्जीची कॉस्टिंग पण वाढणार आहे. पण त्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेइकल जे वापरत आहे त्यांनी जर स्वतःचं सोलर इन्स्टॉलेशन जर केलं तर ऑफकोर्स त्यांची कॉस्टिंग पण झिरो होते. कारण ते घरी त्यांचं सोलर इन्स्टॉलेशन तेच जनरेट करताय आणि त्यांची त्यांची एनर्जी ते यूज करताय. मग ह्या गोष्टी तुम्ही बघितलं तर सर्वात जास्त डिमांड ह्या गोष्टीला आहे. आणि नॉर्मली इलेक्ट्रिक व्हेइकलच तुम्हाला सर्वात जास्त दिसतील. त्याच्यानंतर रायझिंग डिमांड आहे. सर्वात जास्त सोलरचं डिमांड वाढते दिवसेंदिवस. प्रत्येक रूफटॉप म्हणजे घरावर रूफटॉप सोलर बसवत आहे, कारण त्यासाठी गव्हर्नमेंट भरपूर स्कीम देत आहे आणि त्या स्कीममध्ये सध्या तरी भरपूर काम होत आहे. म्हणजे आता भरपूर जणांचं म्हणणं असतं की ही स्कीम दिवसेंदिवस चालू असेल, पण नाही, आपल्याकडे दर 5 वर्षांनी सरकार बदलतं. या सरकारने जेवढ्या स्कीम दिल्या त्याचं पुढचं सरकार देईलच असं नाही. त्यामुळे आता जी सबसिडी मिळते किंवा ज्या स्कीमचा फायदा होतोय त्या करून घेऊन इन्स्टॉलेशन जास्तीत जास्त होत आहे. त्यामुळे हा जो ग्रोथ आहे, मार्केट ग्रोथ आणि ह्या बिझनेसचा ग्रोथ हा खूप जास्त आहे. हा अपॉर्च्युनिटी आहे. ईपीसी आणि इन्स्टॉलेशन म्हणजे याच्यामध्ये नॉर्मली सोलर रूफटॉप आहे. तुम्ही जर इंडस्ट्रियल किंवा कमर्शियल जर बघितलं तर त्याच्यामध्ये नॉर्मली इंडस्ट्रीचे लाईट बिल जे असतात ते असतात लाखामध्ये. 1,00,000 पर मंथ, 2,00,000 पर मंथ. मग एवढे लाख रुपये पर मंथ भरून फायदा नाही. मग त्यांचं जर सोलर इन्स्टॉलेशन जर केलं तर ॲक्चुअली इन्स्टॉलेशनला एवढी कॉस्ट लागत नाही. जो इन्स्टॉलेशन करतो आपण त्याचा पेबॅक पिरियड नॉर्मली 2 ते 3 वर्ष आणि इंडस्ट्रीसाठी नॉर्मली 4 ते 5 वर्षाचा पेबॅक पिरियड असतो. आणि ह्या 4 ते 5 वर्षामध्ये त्यांचे पूर्ण पैसे वसूल होत आहे आणि आपण त्याचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे एम-ई-सी-बी सोबत हे 20 वर्षाचं केलेलं असतं. म्हणजे जवळजवळ 5 वर्ष जरी पेबॅक पिरियड जर बोलला तर जवळजवळ 15 वर्ष इलेक्ट्रिसिटी आपण फ्री ऑफ कॉस्ट यूज करू शकतो. मग त्या इंडस्ट्रीसाठी सोलर रूफटॉप हा एक बॅकबोन समजला जातो. त्यानंतर रेसिडेन्शियल आणि कमर्शियल सेक्टरमध्ये पण हाय डिमांड आहे. रेसिडेन्शियल सेक्टरमध्ये तुम्ही जर बघितलं दिवसेंदिवस आता प्रत्येक आता फॉर एक्झाम्पल नाशिक सिटी घेतलं, तर नाशिक सिटीमध्ये फक्त फॅन लागत होता इथून मागे. पण आता हीट इतकी जनरेट झालेली की प्रत्येकजण एसीकडे वळतोय, एसी बसवतोय. मग एसी बसवला म्हणजे ऑफकोर्स महिन्याला 150 युनिट वाढले आणि 150 युनिट वाढल्यानंतर ऑफकोर्स जवळ-जवळ ₹10 पर युनिट आता सध्या लाईट बिल आपल्याला येतंय. त्यानंतर मीटर एक्सचेंज होत आहे, नेट मीटरिंग येतंय, पूर्ण प्रीपेड एनर्जी मीटर येतंय. मग अशा केसमध्ये जर आपण लाईट बिल भरलं नाही तर ऑटोमॅटिक लाईट कट होते किंवा आपली डिमांड जर वाढली तर लाईट बिल आपल्याला 3 आणि 4,000 रुपये पर मंथ येतंय. मग हे 3 आणि 4,000 रुपये पर मंथ भरण्यापेक्षा हे लोकं प्रिफर करताय, की हे याचे एक आपण ई-एम-आय करून आपण सोलर इन्स्टॉलेशन करू. म्हणून गव्हर्नमेंटनी ही पण स्कीम काढलेली ई-एम-आय करून सोलर रूफटॉप बसवून घ्या. तर यामध्ये हा पण एक आपला फायदा आहे आणि इमिडिएट कॅश फ्लो आहे. म्हणजे बसवल्यानंतर इन्स्टंट चालू होतंय. कोणत्याही वेटिंगची गरज नाहीये. त्यानंतर ही दुसरी जी अपॉर्च्युनिटी आहे, आता इन्स्टॉलेशन तर करताय भरपूर, पण मेंटेनन्स आणि ऑपरेशन यावर लक्ष देणारं किंवा सर्व्हिस देणारं कोणी नाही जास्त. तर आपण त्यावर पण वर्क करू शकतो. म्हणजे ज्यांनी इन्स्टॉलेशन करताय त्या प्लांटचं जे एक ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज जो असतो तो घेऊन आपण पॅनल क्लीनिंग असते किंवा त्या प्लांटचा पूर्ण सर्व्हे असेल, प्रॉपर वर्क करतोय का नाही, यामध्ये पण एक बिझनेस मोठा उभा असू शकतो. त्याच्यामध्ये लाँग टर्म सिस्टम आहे. कारण सर्वात जास्त तुम्ही जर बघितलं तर सर्व्हिस इंडस्ट्री सर्वात जास्त बूममध्ये आहे. म्हणजे जो फास्ट सर्व्हिस देईल, जो जास्त सर्व्हिस देतो ती सर्व्हिस इंडस्ट्री कधीच बंद पडत नाही. मग त्यामध्ये हा सर्व्हिस इंडस्ट्रीला सर्वात जास्त आपण हा बिझनेस करू शकतो. त्यानंतर कन्सल्टन्सी आणि ट्रेडिंग करू शकतो. कन्सल्टन्सीमध्ये तुम्ही जे प्रोजेक्ट रिपोर्ट असतात, इन्स्टॉलेशन कसं करायचं, किती किलोवॅटचं करायचं, लाईट बिल बघून आपण ह्या कोर्समध्ये पूर्ण ते शिकवतो. लाईट बिल बघून तुम्हाला किती किलोवॅट सोलर प्लांट बसवायचा आहे, त्यानंतर किती इन्स्टॉलेशन करायचं, कॉस्टिंग किती, ते स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, त्यानंतर वायरिंग कशी असली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण ह्या कोर्समध्ये घेतो. त्याचं डिझाइन आहे,
डिझाईन कसं करायचं. नॉर्मली स्ट्रक्चरचं डिझाईन म्हटल्यावर आपल्या डोक्यात येतो फॅब्रिकेशनवाला. पण ह्या कोर्समध्ये जर तुम्ही केला तर तुम्ही स्वतः स्ट्रक्चर डिझाईन करू शकतात आणि फॅब्रिकेशनवाल्याला सांगू शकतात की अशा पद्धतीचं स्ट्रक्चर करून दे. दुसरी गोष्ट, ज्याला इलेक्ट्रिकल बद्दल किंवा वायरिंग बद्दल झिरो नॉलेज आहे, तो पण याच्या म्हणजे जो नॉन टेक्निकल आहे, नॉन स्किल्ड आहे, तो पण हा बिझनेस करू शकतो. कारण हा कोर्स केल्यानंतर एवढी 100% हमी आहे की त्याला स्वतःची वायरिंग सुद्धा करता येते. म्हणजे सोलरची जी वायरिंग करायची असते, तो फक्त त्याला इलेक्ट्रिकल इंजिनियरच नसून तुम्ही कोणी पण करू शकतात. तर ह्या कोर्समध्ये आपण तसं शिकवतो. ट्रेडिंग करू शकतो. ट्रेडिंगमध्ये आपण पॅनल, इन्व्हर्टर, त्यानंतर बॅलन्स ऑफ सिस्टममध्ये ACDB असेल, DCDB, अर्थिंग, मीटर्स असतील, या सगळे जे इक्विपमेंट्स आहेत ते आपण B2B किंवा B2C बिझनेस करू शकतो. ते पण कसे करायचे हे आपण या कोर्समध्ये सांगतो. मग याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कॅपिटल खूप कमी लागतं, म्हणून हा बिझनेस चांगला आहे. कॅपिटल कमी लागतं म्हणजे नॉर्मली एक 30 ते 40 हजारापासून या बिझनेसची सुरुवात होते आणि बेनिफिट पण खूप आहे. आता सध्या बघितलं, गव्हर्नमेंटचे तुम्हाला भरपूर माहिती असतील की क्लॅसेस चालू आहे का सोलर रूफटॉप असं करायचं तसं करायचं. ह्या नवीन स्कीम 2,500 सोलर बसवून द्यायचं, पण 2,500 कोणती सिस्टम बसत नाही. ते ॲक्च्युअली गव्हर्नमेंटकडून जे पैसे येतात ते 50,000 रुपये येत आहेत. त्या 50,000मध्ये 1 किलोवॅट सिस्टम बसायची आणि ती सिस्टम जी आहे ती रिमोट एरियामध्ये आहे. आपल्या कमर्शियल किंवा जे इंडस्ट्रीयलसाठी आहे ते त्यासाठी नाही, रिमोट एरियामध्येच ती यूज करतात. आणि जे अर्बन एरिया आहे म्हणजे सिटी एरिया आहे त्यामध्ये 1 किलोवॅटचं नॉर्मली कोणी बसत नाही. 1 किलोवॅटमध्ये एक 100 युनिट तयार होतात आणि 100पेक्षा जास्त युनिट नॉर्मली अर्बन एरियामध्ये यूज करतात. 100च्या खाली मॅक्झिमम खूप कमी कन्झ्युमर आहे. त्यामुळे ती सिस्टम इथे काही बसत नाही. या अपॉर्च्युनिटीमध्ये तुम्हाला दिसतंय सोलर स्टोरेज सिस्टम पण आहे. या सोलर स्टोरेज सिस्टममध्ये काय होतंय, सोलर प्लस बॅटरी या दोन्ही गोष्ट एकत्र करून म्हणजे त्याला हायब्रिड सिस्टम म्हणतो आपण. त्या हायब्रिड सिस्टमला सर्वात जास्त आता सध्या डिमांड येणार आहे. कारण गव्हर्नमेंट आता जे सांगतंय TODमध्ये, तर ती TOD म्हणजे काय आणि गव्हर्नमेंटच्या काय पॉलिसी आहे, कसं करायचं आहे, या सगळं आपण ह्या कोर्समध्ये सांगतो. त्यामध्ये सोलर आणि म्हणजे हायब्रिड सिस्टम, सोलर आणि बॅटरी या दोघांचं कॉम्बिनेशन करून त्याची वायरिंग कशी करायची आणि ते कसं रन करायचं हे आपण कोर्समध्ये सांगतो. त्यानंतर EV इन्फ्रास्ट्रक्चर कसं उभं करायचं. इलेक्ट्रिक व्हेकल तर आता दिवसेंदिवस वाढत आहे. ठीक आहे. आता सध्या ऑइल आणि या पेट्रोल डिझेल कमी होत आहे. पेट्रोल पंप बंद होत आहे. ऑटोमॅटिकली लोक जे वळणार आहे ते वळणार आहे इलेक्ट्रिक व्हेकलकडे. आणि इलेक्ट्रिक व्हेकलकडे गेल्यानंतर त्याला चार्जिंग स्ट्रक्चर उभं असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि चार्जिंग स्ट्रक्चर उभं असणं म्हणजे ऑफकोर्स त्याला इलेक्ट्रिसिटी सप्लाय जर असेल तर त्याची युनिट जाणार. दुसरी गोष्ट, सोलर जर चार्जिंग स्टेशन जर उभं राहिलं तर फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला एनर्जी मिळते आणि त्यावर आपण आपल्या इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग करून, आता बघितलं तुम्ही 150 आणि 200 किलोमीटर फिरणाऱ्या इलेक्ट्रिक व्हेकल पण आहे, टू व्हीलर. तर मग एका चार्जिंगमध्ये 3 ते 4 युनिट लागतात. त्या 3 ते 4 युनिटमध्ये जर तुम्ही 200 किलोमीटर जर फिरत असेल तर हा सर्वात मोठा फायदा आहे. मग त्यासाठी सोलर इन्स्टॉलेशन सर्वात जास्त करताय आणि सोलर चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहत आहे. त्यानंतर फ्लोटिंग सोलर आणि AI मॉनिटरिंग पण आहे. तुम्ही जर बघितलं तर नदी जागा नाही आपल्याकडे जास्त, मग नदी, तलाव, कालवे जे आहे या ठिकाणी सोलर इन्स्टॉलेशन करताय सध्या. कारण त्यांनी 2 फायदे होत आहे. एक तर आपल्याला एनर्जी जनरेशन मिळतंय, एनर्जी पण मिळते आणि दुसरी गोष्ट जी आहे तर फ्लोटिंग सोलरमध्ये पाण्याची जी वाफ होते, बाष्पीभवन जे म्हणतो आपण, इव्हॅपोरेशन, ते होत नाही. त्याच्यामुळे काय होतंय, पाणी पण वाचतंय आपलं आणि प्लस आपलं एनर्जी पण मिळते. तर ह्या डिफरंट अपॉर्च्युनिटी ह्या बिझनेसमध्ये आहे. तर ह्या बिझनेस मॉडेलमध्ये जर बघितलं तर एक समोर तुम्हाला दिसतंय सर्वात जास्त टार्गेटेड जे आहे आपल्याकडे ते आहे रेसिडेन्शियल कन्झ्युमर. रेसिडेन्शियल कन्झ्युमर सर्वात जास्त सोलर रूफटॉप बसवत आहे. कारण नॉर्मली जर कोणताही रेसिडेन्शियल कन्झ्युमर जर बघितला तर त्याची नॉर्मली ॲव्हरेज लाईट बिल जे आहे ते 1,500 पासून तर 5,000 पर्यंत आहे. म्हणजे 1,500 पासून तो 5,000 पर्यंत जर लाईट बिल पे करत असेल तर त्याला सोलर रूफटॉप कधी पण परवडतं. तर त्यामध्ये स्टार्टिंगला कस्टमर एन्क्वायरी येते आपल्याकडे. त्यानंतर साईट सर्वे, कस्टमर एन्क्वायरी कशी येणार, कसं पब्लिसिटी करायची, मार्केटिंग कशी करायची का ज्याने कस्टमर एन्क्वायरी येतील हे आपण शिकवतो. त्यानंतर साईट सर्वे कसं करायचा. एखाद्या कस्टमरची एन्क्वायरी आली तर साईट सर्वे, तिथं जाऊन काय गोष्टी बघायच्या, कशा बघायच्या, कोणत्या गोष्टींनी म्हणजे लक्षात घेतल्यानंतर आपल्याला कोणतं इन्स्टॉलेशन करता येईल, या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये शिकवतो.
त्यानंतर सिस्टम डिझाईन कशी करायची, स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे. त्यानंतर आपण नॉर्मली बघतो जे पॅनल किंवा बाकीचं स्ट्रक्चर आहे हे सगळ्यात साऊथ फेसिंग असतं. मग साऊथ फेसिंगच का, हे पण आपण याच्यामध्ये शिकवतो. त्याच्यानंतर अँगल किती पाहिजे हे पण शिकवतो. त्यानंतर सिस्टम डिझाईन कशी करायची. डिझाईन म्हणजे एक लाईट बिल बघितल्यानंतर तुम्हाला कळतं का ते सिस्टम किती किलोवॅटची पाहिजे आणि त्या किती किलोवॅटमध्ये किती लोड चालेल, घरामध्ये काय काय लोड लावलेला आहे आणि तो लोड कसा चालेल, हे सगळं आपण या कोर्समध्ये घेतो. त्यानंतर इन्स्टॉलेशन कसं करायचं. इन्स्टॉलेशन कसं करायचं म्हणजे या कोर्समध्ये आपण कोर्समध्ये असं शिकवतो की आपल्याला कोणत्याही प्रकारचं कोणतंही लेबर बघण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः जाऊन इन्स्टॉलेशन करू शकता. म्हणजे उद्या तुम्हाला वायरिंग करायची जर ठरलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा इलेक्ट्रिशियन शोधायची गरज नाही आहे. तुम्ही स्वतः त्यामध्ये ट्रेन होणार, स्किल्ड होणार आणि तुम्ही स्वतः ती वायरिंग करू शकता. त्यानंतर कमिशनिंग कसं करायचं, इन्स्टॉलेशन झाल्यानंतर तो प्लांट स्टार्ट कसा करायचा, तो कन्झ्युमरला हँडओव्हर कसा करायचा, त्याचे वॉरंटी कार्ड काय असतील, काय समजून सांगायच्या, प्लांटची काळजी कशी घ्यायची, सेफ्टी डिव्हाइस काय वापरायची, हे सगळं आपण या कोर्समध्ये घेतो. या बिझनेस मॉडेलमध्ये ट्रेडिंग जे आहे, तुम्हाला जर बघितलं ट्रेडिंगमध्ये जे आपण पॅनल, इन्व्हर्टर किंवा बॅलन्स ऑफ सिस्टममध्ये जे इक्विपमेंट्स लागतात, तर छोटे छोटे इक्विपमेंट्स आहे ते इक्विपमेंट आपण विकू शकतो. त्यामध्ये बिझनेस टू बिझनेस करू शकतो. यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग पण करू शकतो. तुम्ही सोलर स्ट्रीट लाईट आहे, सोलर लँटर्न आहे. सध्या सोलर लँटर्न सर्वात जास्त चालत आहे कारण रिमोट एरियामध्ये इलेक्ट्रिसिटी अवेलेबल नसते. मग सोलर लँटर्न काय करतं, दिवसभर चार्जिंग करतं आणि रात्री ती इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतं. त्यावर लाईट लावलेले असतात. तर यामध्ये पण तुम्हाला खूप मोठी अपॉर्च्युनिटी बिझनेसची. त्यानंतर रिटेलमध्ये पण करू शकतात. म्हणजे सोलर लाईटनिंग सिस्टम किंवा अप्लायन्सेस असतील सोलरचे, तर यावर पण करू शकतात. उदाहरणार्थ सोलर वॉटर हीटर पण आहे. ज्याची परिस्थिती नाही समजा मोठे प्लांट बसवण्याची, तर वॉटर हीटर का होईना तो कमीत कमी बसवतो. मग ते वॉटर हीटर कसं वर्क करतं आणि त्या वॉटर हीटरवर थोडक्यात घरामध्ये किती माणसं असल्यावर किती लिटरचं वॉटर हीटर बसवलं पाहिजे आणि त्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी त्या साईट सर्वेमध्ये केल्या पाहिजे हे पण यामध्ये शिकवतो. नॉर्मली रुरल आणि ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये तुम्ही जर बघितलं, रुरलमध्ये सर्वात जास्त सोलर स्ट्रीट लाईट बसवत आहे. ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये तुम्ही सोलर पंप पण बघितले असतील का. भरपूर म्हणजे असं होतं शेतकऱ्यांकडे जमीन खूप आहे आणि इलेक्ट्रिसिटी अवेलेबल नसते. मग इलेक्ट्रिसिटी अवेलेबल नसल्यामुळे काय होतंय, त्यांचं पाणी भरणं होत नाही शेतीला. मग ते काय करतात, सोलरचा ॲग्रीचा जो पंप आहे, सोलर पंप ते बसवून घेतात. सोलर पंप बसवल्यानंतर एकदा सूर्य उगवला का पाणी भरायला सुरुवात, मोटरमधून पाणी येतंय आणि संध्याकाळी जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत तुम्ही पाणी भरू शकता. म्हणजे जे काही गावांमध्ये संध्याकाळी जे पाणी भरतात शेतीला, तर ते भरायची गरज नाही. दिवसभर तुम्ही तुमचं काम करू शकतात. त्यानंतर सोलर स्ट्रीट लाईट आहे, त्याला ऑटोमॅटिक सेन्सर बसवलेले असतात. दिवसभर चार्जिंग होतं आणि रात्री ऑटोमॅटिक अंधार पडल्यानंतर सोलर स्ट्रीट लाईट चालू होतो आणि त्यानंतर सकाळी तो बंद होतो. तर या सोलर स्ट्रीट लाईट कसं असतं, त्याचं वर्किंग काय असतं, त्याची नॉर्मली कॉस्टिंग किती असते, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये शिकतो. गव्हर्नमेंटच्या सपोर्ट्स आहे, MNRE आहे, मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. त्यांनी नेट मीटरिंग पॉलिसी काढली. त्याच्यामध्ये स्टार्टअप इंडियाच्या अंडर भरपूर काही बेनिफिट देत आहे. त्याच्यामध्ये टॅक्स इन्सेंटिव्ह पण असतात. नॉर्मली याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर रेसिडेन्शियल कन्झ्युमरसाठी 1 किलोवॅटला 30,000, 2 किलोवॅटला 60,000 आणि 3 किलोवॅटला 78,000 आणि 3 किलोवॅटपासून पुढे रेसिडेन्शियल जर असेल तर 78,000 आणि बिल्डिंग असेल तर 18,000 रुपये पर किलोवॅट हे सबसिडी गव्हर्नमेंट देत आहे सध्या. त्यानंतर इंडस्ट्री पर्सन जर असतील तर त्यांना टॅक्समध्ये बेनिफिट मिळतो. फर्स्ट इयरला 40%, सेकंड इयरला 40% आणि थर्ड इयरला 20%. हे कसं देता, काय देता, या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये घेतो. मग महत्त्वाचं जे ॲग्रिकल्चर सेक्टर आहे त्याच्यामध्ये PM कुसुम स्कीम जास्त चालते. म्हणजे आता तुम्ही जर बघितलं असेल तर प्रधानमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अशी एक योजना आहे महाराष्ट्रामध्ये आणि ही PM कुसुम स्कीम जी आहे ही देश पातळीवर आहे, नॅशनल लेवलला. तर यामध्ये भरपूर गव्हर्नमेंट सबसिडी देते, जवळजवळ 90 ते 95% सबसिडी देत आहे. आता मागेल त्याला सौर पंप अशी नवीन स्कीम असते आलेली आहे. मागेल त्याला सौर पंप म्हणजे ज्याने ॲप्लिकेशन केलं तर त्याला तो सौर पंप दिला जातो. फायनान्शियल इन्सेंटिव्हमध्ये जर बघितलं तुम्ही तर रिन्युएबल एनर्जीसाठी गव्हर्नमेंट भरपूर प्रमोट करत आहे. त्यानंतर बॅटरीमध्ये पण सर्वात जास्त प्रमोट करत आहे.
त्याच्यामध्ये छोटे-छोटे लोन जे असतील, आता समजा सोलर रूफटॉप जर बसवायचं आहे, तर तुम्ही आता जर लोन घ्यायला गेले, होम लोन असेल किंवा कार लोन या बाकीचे लोन, हे नॉर्मली ॲव्हरेज 8 ते 10% आहे. ॲव्हरेज एकदम कमीत कमी मी 8% सांगितलं, पण 10% आहे. सोलरचं लोन हे फक्त 5 ते 6% भेटतं. मग 5 ते 6% सोलर लोन भेटतंय कोणत्याही नॅशनलाइज बँकेमधून, याचा अर्थ गव्हर्नमेंट खूप प्रमोट करतंय. ज्याच्याकडे पैसे नसतील, कस्टमरकडे नसेल, तर त्याला आपण लोन पण करून देऊ शकतो. आणि ते लोन कसं करायचं, कसं लॉगिन करायचं, त्याचा लोड कसा वाढवायचा, हे आपण या कोर्समध्ये पूर्ण स्टार्ट टू एंड घेतो. त्याच्यामध्ये इसेन्शियल स्किल आहे. समजा तुम्हाला सोलर बिझनेस चालू करायचा आहे, सोलर एंटरप्रेनर बनायचं आहे, तर त्यासाठी तुमच्याकडे कोणत्या गोष्टी असणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं टेक्निकल नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये सायझलिंग करणार, कसं डिझाइन करणार, त्याचे टूल्स काय वापरणार, हे नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर ऑपरेशनल प्रोजेक्ट मॅनेजमेंट कसं करणार, वेंडरशी कोऑर्डिनेशन कसं करणार, कारण याला वेंडर कोड कंपल्सरी लागतो. सोलर इन्स्टॉलेशन कोणी करू शकत नाही, हे वेंडर कोड लागतो, तोच इन्स्टॉलेशन करू शकतो, म्हणजे तोच ऑथराईज असतो. त्यानंतर कमर्शियल आहे, तो सेल कसं करणार किंवा किंवा कस्टमर हँडलिंग कसं करणार. या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्यामध्ये स्किल, ह्या सगळ्या गोष्टींचं स्किल येईल, त्यानंतर तुम्ही सोलर एंटरप्रेनर बनू शकतात. आणि ह्याच पूर्ण गोष्टी आपण या कोर्समध्ये शिकवतो, जेणेकरून तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकतो. आता इथून मागे जे बॅच झाले, त्या बॅचमध्ये पण पहिल्या दिवसापासून त्यांना मार्केटिंग कशी करायची हे शिकवलं. हार्डली कोर्सला 3-4 दिवस झाल्यानंतरच त्यांना एन्क्वायरी यायला सुरुवात झाली. म्हणजे असं होत आहे की तुम्ही कोर्स चालू असतानाच तुम्हाला एन्क्वायरी जनरेट व्हायला चालू होत नाही, आणि एन्क्वायरी जनरेट झाल्यानंतर तुम्ही ते कसं वर्क करायचं, त्यावर कसं वर्क करायचं, हे आपण सगळे या कोर्समध्ये घेतो. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जर बघितली, तर तुम्ही स्टार्टिंगचे छोटे जे प्रोजेक्ट असतील, तर त्याला 30,000 ते 1,00,000 पर्यंत किंवा झिरो कॉस्ट पण असेल. कारण तुम्हाला इन्स्टॉलेशन करताना कस्टमरकडूनच पैसे घ्यायचे आणि कस्टमरचंच मटेरियल विकत घ्यायचे. ठीक आहे. म्हणजे स्टार्टिंगला झिरो इन्व्हेस्टमेंट कॉस्ट म्हटली तरी चालेल. मीडियम असेल तर त्यासाठी मटेरियल पर्चेस करण्यासाठी 1 ते 10 लाखापर्यंत, आणि तुम्हाला जर इन्स्टॉलेशन किंवा मॅन्युफॅक्चरिंगचा काही प्रोजेक्ट वगैरे मोठा उभा करायचा असेल, तर त्यासाठी एक मोठा इंडस्ट्री तुम्ही उभी करू शकता. पण जर छोटे प्रोजेक्ट घेतले रूफटॉपचे रेसिडेन्शियल, तर हा बिझनेस ₹0 पण स्टार्ट होतो. या सक्सेस स्टोरी आहे. रिन्यूएबल पॉवर, टाटा पॉवर, त्यानंतर एसी इंडिया एक कंपनी आहे, त्यानंतर पॉलीकॅबचे इन्व्हर्टर आहे, त्यानंतर के सोलारी आहे, वारी आहे, विक्रम आहे, अशा भरपूर कंपन्या आहेत, प्रीमियर आहे, अशा भरपूर कंपन्या आहे. त्या सध्या मार्केटमध्ये त्या सर्वात जास्त आपले सोलर पॅनल असतील किंवा इन्व्हर्टर असतील किंवा बॅलन्स ऑफ सिस्टमसाठी जे इक्विपमेंट्स लागत आहेत ते विकताय. ही नॉर्मली टेक्निकल एनाटॉमी आहे. सोलर रूफटॉपची ऑन ग्रिड सिस्टम जे सर्वीकडे बसतंय, प्रत्येकाच्या घरावर तुम्हाला सोलर रूफटॉप दिसेल, तर त्यांची ही एनाटॉमी आहे. हे कसं वर्क करतं, सोलर रेज घेतो पॅनल, तो पॅनल DC जनरेट करतो आणि इन्व्हर्टर काय करतो, DC टू AC. ते AC आपण नेट मीटर थ्रू एक तर घरामध्ये वापरतो किंवा MSEBीला ते एक्सपोर्ट करतो. तर ही नॉर्मली एनाटॉमी आहे, यावरती वर्क करतो. आणि हे प्रत्येक इक्विपमेंटचं म्हणजे आपण लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन बघणार आहोत. त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणत्या-कोणत्या गोष्टी बघितल्या जातात. सिस्टम डिझाइन खूप महत्त्वाचा पार्ट आहे. तर किती किलोवॅटला कसं डिझाइन करायचं, कसं असलं पाहिजे, इन्व्हर्टर काय करतं, पॅनल काय करतात, नेट मीटर काय करतात, AC-DB काय करतात, DC-DB ह्या सगळ्या गोष्टी काय करतात, त्याचं वर्किंग पूर्ण प्रॉपर विथ स्पेसिफिकेशन आपण या कोर्समध्ये शिकवतो. हे सोलर कंपोनंट आहे, सोलर पंप आहे. भरपूर लोकांना माहिती आहे की सोलर पंप बसवतात. पण ते म्हणतात की याची जी इलेक्ट्रिसिटी आहे ती आपण घरात घेऊ शकतो का? घेऊ शकतो, पण त्यासाठी काय डिझाइन केलं पाहिजे हे पण आपण याच्यामध्ये घेतो. सोलर पंप नॉर्मली DC असतात. तर इलेक्ट्रिसिटी जनरेट करून त्या पंपने आपण पाणी बाहेर काढतो. हे सोलर पंपचं नॉर्मली तुमच्यासमोर डायग्राम दिसते. हे सोलर स्ट्रीट लाईट आहे. आधी बॅटरी सेपरेट असायची, पण आता इंटिग्रेटेड आलं, त्यामुळे जी LED लॅम्प आहे त्याच्याच बॅक साईडला बॅटरी दिलेली असते आणि सोलर पॅनल दिलेला असतो, तो चार्जिंग करतो. त्यानंतर हे सोलर होम लाइटनिंग सिस्टम आहे. रिमोट एरियात जास्तीत जास्त यूज करतात, जिथे इलेक्ट्रिसिटी अवेलेबल नसते ते अशा ठिकाणी हे छोटे-छोटे आहे. त्यामध्ये बॅटरी असते, पॅनलवर चार्जिंग करतं. याचा पण बिझनेस करू शकतात तुम्ही. याला पण खूप डिमांड आहे. कस्टमर क्लासिफिकेशन करता आलं पाहिजे. रेसिडेन्शियल असेल, ॲग्रीकल्चर असेल,
कमर्शियल असतील, त्याच्यानंतर इंडस्ट्रीयल कस्टमर असेल ते कसे करायचे, त्यांचं क्लासिफिकेशन हे पण आपण शिकवतो याच्यामध्ये. आणि कस्टमर सर्वात महत्त्वाचं, कस्टमर कसे फाइंड आउट करायचे. मग कस्टमरचे दोन प्रकार असतील तुमचे, एक आहे B2B आणि दुसरा आहे B2C, म्हणजे बिझनेस टू बिझनेस. तुम्ही एखादा इक्विपमेंट जो इन्स्टॉलेशन करतो किंवा एखाद्या कंपनीला विकलं त्याला म्हणतो आपण बिझनेस टू बिझनेस. आणि दुसरा आहे बिझनेस टू कन्झ्युमर, म्हणजे ज्याचं इन्स्टॉलेशन करतो एंड कन्झ्युमर, त्यामध्ये पण आपण बिझनेस करू शकतो. हे तुम्हाला सॅग्रिगेट करता आलं पाहिजे. मग हा बिझनेस चालू कसा करायचा, याच्यामध्ये स्पेशलायझेशन ठरवून घ्यायचं. तुम्हाला सोलर रूफटॉपमध्ये काम करायचं आहे, त्यानंतर एक ट्रेनिंग सर्टिफिकेट घ्यायचं तुम्हाला. हा कोर्स केल्यानंतर सर्टिफिकेट भेटणार. त्यानंतर रजिस्टर बिझनेस करणार, तुमचा बिझनेस कसा रजिस्टर करायचा, GST कसा काढायचा, किंवा त्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागतील हे पण आपण यामध्ये घेतो. त्यानंतर वेंडर नेटवर्क कसं वाढणार. त्याच्यानंतर स्टार्ट विथ स्मॉल प्रोजेक्ट, छोट्या प्रोजेक्टपासून सुरुवात करायची तर मोठ्या प्रोजेक्टपर्यंत प्रोजेक्ट कंप्लीट होणार. आणि सर्वात जास्त हा बिझनेस चालतो तो ट्रस्टवर आहे. एक साईट जरी केली तरी तो तुम्हाला 4 लोकांना तो सांगणार आहे, आणि त्या 4 लोकांना सांगितल्यानंतर तुम्हाला अशाच साईट मिळत जाणार. म्हणजे रेफरलनी किंवा तुमचं वर्क क्वालिटी आहे त्यावर ह्या सर्व बिझनेस डिपेंड आहे. आणि ते कसं मेंटेन करायचं, तुमचं रेफरलनी कसं जायचं, त्यानंतर तुम्ही क्वालिटी वर्क कसं करायचं, यावर आपण सर्वात जास्त या कोर्समध्ये शिकवतो. तर कोणाला म्हणजे काही क्वेश्चन असेल यावर तर विचारू शकता. Yes, thank you. Thank you so much, sir, for wonderful guidance and covering all the aspects की या सोलार बिझनेस मध्ये काय काय गोष्टी जरुरी आहे, कसं सेटअप करायला पाहिजे. सो इथून पुढे आपण प्रत्येकाचे प्रश्न घेऊया. तुम्हाला जे पण प्रश्न आहे, एवढेच रिक्वेस्ट करेन की तुमचे प्रश्न चॅट बॉक्स मध्ये सिलेक्ट हो श्रीराम सिलेक्ट करा आणि तुमचे सगळे प्रश्न चॅट बॉक्स मध्ये टाका. मी तुमचे सगळे क्वेश्चन वन बाय वन कव्हर करेन. सो चॅट बॉक्स वरती तुम्ही तुमचे प्रश्न टाकू शकतात. आणि जसं सरांनी सांगितलं, याच्यावरती आमचा एक 3 आठवड्याचा पूर्ण लाईव्ह ऑनलाईन प्रोग्राम आहे की ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सोलार व्यवसायाबद्दल पूर्ण एंड टू एंड शिकवणार आहोत की सोलार बिझनेस कसा करायचा आणि याच्यामध्ये इन्स्टॉलेशनचं काय स्कोप आहे, मार्जिन्स कसे आहे, काय काय वायरिंग असतात, टेक्निकल असतात, कोटेशन कसं बनवायचं, अशा सगळ्या गोष्टी आम्ही एकदम इन डेप्थ या प्रोग्राम मध्ये गाईड करतो. सो त्याच्याने तुम्ही 100% या कोर्स झाल्यानंतर तुम्ही 100% बिझनेस चांगल्या प्रकारे करू शकतात. सो आपण आता तुमचे जे पण प्रश्न आहेत सो ते आपण प्रश्न घेऊयात. सो ओके. सो फर्स्ट क्वेश्चन, एक मिनिट. सेंड क्वेश्चन्स. कोणी हँड रेस केलाय, आपण चंद्रकांतजी तुम्ही विचारू शकता प्रश्न. अनम्यूट करा तुमचा. हो विचारा चंद्रकांत. हो. हा येस. मला विचारायचं आहे, याच्यात EPC साठी आपल्या इंडस्ट्रीयल साठी कसं काय करता येईल? काय सर? EPC EPC मध्ये इंडस्ट्रियल इंडस्ट्रियल EPC इन्स्टॉलेशन. आपल्याला इंडस्ट्रीयल इन्स्टॉलेशन जे असतं, म्हणजे जसं आपण IPP वगैरे PPA वगैरे जे असतात, जे सोलारचे असतात, तर त्याचं पण त्याच्यात असेल का तुमच्या कोर्समध्ये? ऍक्च्युली सोलर इन्स्टॉलेशन जे आहे ते इंडस्ट्रीयल नाही रेसिडेन्शियल किंवा नाही, इन्स्टॉलेशनचं नाही म्हणत आहे मी. जसं आता जे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट निघतात, हो हो. PPA वगैरे, अच्छा, पॉवर आणि त्याला परचेस मग जेव्हा ऍग्रीमेंट. हा, तर ते PPA वगैरे जे परचेस अग्रीमेंट वगैरे असतात, तर त्याचं जे कॉस्टिंग असतं त्याचं सगळं ह्या कोर्समध्ये येणार. आणि त्याला कसं करायचं ते त्याची म्हणजे त्याच्यासाठी काय स्कीम्स वगैरे आहेत ते पण सांगतील तुम्ही याच्या कोर्समध्ये? आपण ऍक्च्युली यामध्ये सर्वात जास्त लक्ष देतो ते रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि इंडस्ट्रीयलसाठी. जे पॉवर परचेस हम्म. ऍग्रीमेंट आहे ते आपल्या जवळचं जे MSEBचं ऑफिस आहे, तर तिथे तिथे जाऊनच आपल्याला सर्व माहिती मिळते. ते आपण ह्या कोर्समध्ये सांगत नाही, कारण गव्हर्नमेंटच्या प्रत्येक पॉलिसी दर महिन्याला आता सध्या चेंज होते सध्या तरी. ओके. हम्म. नाही, आता कसं आहे, आता मुंबई सारख्या एरियामध्ये किंवा मुंबईमध्ये तरी रेसिडेन्शियल मध्ये स्कोप कमी आहे. हम्म, आउट ऑफ मुंबई ठीक आहे, स्टेट लेवलला किंवा म्हणजे मुंबईच्या बाहेर तर ठीक आहे. पण मुंबईच्या, आता मी मुंबईचा आहे,
तर हम्म. मुंबईमध्ये तर तेवढं सोलारचं अजून तरी रेसिडेन्शियल मध्ये नाहीये, कारण की बिल्डिंग्स आहेत. आणि ते हम्म. पण तुमचं 100 बिल्डिंग्स वगैरे असं काहीतरी क्रायटेरिया आहे त्याच्यात, मला वाटतं. आय थिंक ते हम्म. ते मोठा प्रोजेक्ट असेल तरच त्याला सोलार अलाउड करतात. मग त्यासाठी मला एकतर आयदर मला मग किंवा मोठं काहीतरी प्रोजेक्ट करायचा आहे, EPC करायचं आहे, त्याच्यात मला चान्सेस आहेत. म्हणजे त्याच्यात मी जाऊ शकतो, पण ते मग त्याच्यासाठी मला इथून त्याचं गायडन्स कसं मिळेल ते? तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट एमएससीबीच्या ऑफिसमधूनच सर्व मिळेल. कारण आता जस्ट 18 मार्चला पण गव्हर्नमेंटची पॉलिसी चेंज झालेली आहे. आणि पॉवर पर्चेस ॲग्रीमेंटसाठी काय असतं, सध्या एमएससीबीचं इथून मागे काय होतं ते सांगतो तुम्हाला. हम्म, एमएससीबीने ठरवून दिलेले पॉवर पर्चेस ॲग्रीमेंटसाठी मिनिमम 1 मेगावॅटचा प्लांट पाहिजे तुमचा इन्स्टॉलेशन झालेला. आणि हम्म, जो कोणी घेणारा असेल इंडस्ट्री पर्सन, तो पण हम्म. तुम्हीच शोधून आणायचा, असं एमएससीबीची सध्या तरी पॉलिसी होती. म्हणजे आपण ओके. जो जनरेशन करेल, जनरेट आपण समजा 1 मेगावॅटचा प्लांट टाकतोय, पण घेणारा पण हम्म. आपणच शोधायचा आहे, असं सध्या एमएससीबीचं आहे. ओके, ओके. म्हणजे एमएससीबी कारण फक्त की तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनला मदत कारण करणार. रूफटॉपचं पण ठीक आहे, पण रूफटॉपचं मुंबई सारख्या एरियात चान्सेस कमी आहे. नाही, पण मुंबई सारख्या एरियात सर्वात जास्त बिल्डिंग वर रूफटॉप इन्स्टॉलेशन चालू आहे सध्या. आणि मुंबई सारख्या ठिकाणी बिल्डिंग मोठे असल्यामुळे मिनिमम हा, 10 आणि 20 किलोवॅटचेच प्लांट आहे. पण त्याचं काहीतरी क्रायटेरिया आहे ना, ते असं काहीतरी आहे ना, की तुम्ही एक 100 लोकांचं फ्लॅट्स असतील तरच अलाउड आहे वगैरे, असं नाही नाही, काहीतरी तसं आहे ना? काय नाही. त्याच्यात टीओडी असतं, 20 किलोवॅटच्या वर जर गेला तर टीओडी मध्ये जातं ते. पण आता ते टीओडीची पण पॉलिसी त्यांनी चेंज केलेली. म्हणजे आता जे 18 मार्चला जो नवीन पॉलिसी आली त्याच्यामध्ये टीओडी त्यांनी 3 किलोवॅट पासूनच चालू केलं. तर असं काही नाही का 100 फ्लॅटची किंवा 100 लोक असतील तरच, तसं काही नाही अजूनपर्यंत. कारण ओके. रेसिडेन्शियल एरियामध्ये जे बिल्डिंगमध्ये आपण बसवतो, त्याच्यामध्ये हम्म. जे बसवतो इन्स्टॉलेशन करतो ते कॉमनसाठी असतं पूर्ण. म्हणजे लिफ्ट असेल, ओके, पाण्याची मोटर असेल किंवा कॉमन लाइटिंग वगैरे सिस्टम असेल, यासाठी नॉर्मली बसवतात. ओके, ओके, हम्म. ओके. आणि म्हणजे काय तुम्ही काय लीड वगैरे जनरेट करायला मदत करतील, कसं करता येईल याच्या कोर्समध्ये, काय आपण आहे का? पहिल्या दिवसापासून सांगतो का लीड जनरेट कशी करायची, कसं मार्केटिंग करायचं, या कोर्समध्ये पूर्ण शिकवतो ते. मग पहिल्या दिवसापासून ओके, मार्केटिंग सुरू झाली की जवळजवळ 4-5 दिवसानंतर तुम्हाला लीड जनरेशन स्टार्ट होत आहे. मग ते लीड जनरेशन स्टार्ट ओके, झाल्यानंतर ते कसं टॅकल करायचं, कसं बोलायचं, काय बघितलं पाहिजे, हे ओके, आपण ओके, सगळं घेतो याच्यामध्ये. ओके, ओके. माझा मेन फोकस आहे इंडस्ट्रीयल, म्हणजे जे मोठे प्रोजेक्ट असतात त्याच्यावरती, बिकॉज मी EPC बॅकग्राऊंड मध्येच आहे. मी हम्म. नॉन टेक्निकल आहे, पण EPC बिझनेस मध्ये आता जवळजवळ 15-1 वर्ष झाले अच्छा. आहे. मी कन्सल्टंटच आहे EPCचं, पण मला सोलार मध्ये इंटरेस्ट आहे. तर त्या अच्छा. रिगार्डिंगच मला फोकस करायचं आहे. हम्म. हम्म. त्याला कसं काय गाईड करणार, काय करणार, किंवा मग मला आपला नंबर वगैरे आता शेअर कराल, म्हणजे मग मी डिटेलमध्ये तुमच्याशी बोलू शकतो, आणि मग आपण कसं करता येईल त्याच्यावरती कोर्सचं काही म्हणजे इश्यू नाहीये करायला तसं. ठीक आहे. सो मला आउटपुट काय मिळेल त्याचं? येस येस, मी कोर्सचा सिलेबस कव्हर करेल तेव्हा पुढचे प्रश्न घेऊयात आपण. अजून बरेच ठीक प्रश्न आहेत, आहे, तर मी बाकीच्यांचे प्रश्न कव्हर करतो. ठीक ओके. आहे. ओके. सो सर, नेक्स्ट क्वेश्चन आहे की बिझनेसचे लीड्स कसे जनरेट करायचे, हाऊ टू गेट कस्टमर, हाऊ टू गेट बिझनेस फ्रॉम कस्टमर. हेच आपण पहिल्या दिवसापासून घेतो का जनरेशन, आपलं लीड जनरेट कसे करायचे. तर पहिल्या दिवशी तुम्हाला जेव्हा कोर्स जॉईन केल्यानंतर आपण सांगतो की कंझ्युमर कोणता असला पाहिजे. म्हणजे आपण ते कशावर ठरवतो, तुम्ही कोणत्या एरियामध्ये असतात. मी तुम्हाला जसं सांगितलं की तुम्ही तुमचं स्पेशलायझेशन ठरवायचं, तुम्हाला कुठे बिझनेस करायचा आहे. म्हणजे समजा मी नाशिकमध्ये राहतोय आणि मला बिझनेस मुंबईमध्ये करायचा आहे, तर मग असं लोकेशन माहिती पाहिजे. म्हणजे त्या त्या एरियामधले कंझ्युमर किंवा कस्टमर कसे कॅप्चर करायचे. तर हे आपण छोट्या छोट्या ट्रिक्स सांगून त्यांचे व्हॉट्सअप मार्केटिंग असेल किंवा फेसबुक असतील किंवा अजून काही दुसऱ्या गुगलच्या ॲड असतील, जस्ट डायलवर आपले कॉन्टॅक्ट नंबर वगैरे येतात, असे लीड जनरेशन आपण स्टार्ट करतो. म्हणजे छोट्या गोष्टीपासून स्टार्ट करतो आपण. त्यामधून लीड ॲटोमॅटिकली जनरेट स्टार्ट व्हायला, म्हणजे तुमच्या व्हॉट्सअपपासून जर सुरुवात केली तर 100% तुम्हाला 2-3 दिवसात लीड जनरेशन स्टार्ट होतं. ओके ओके ओके. सर, पुढचं आहे की कोटेशन देण्याच्या आधी काय काय गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजे.
ॲक्च्युअली कोटेशन देण्याआधी आपण सर्वात महत्त्वाचं लाईट बिल बघितलं पाहिजे आणि ते लाईट बिलमध्ये कोणते आहे, फक्त लाईट बिल बघून चालत नाही. कारण सर्वात प्रायमरी जो टप्पा आहे या बिझनेसचा तो म्हणजे लाईट बिल. तुम्ही लाईट बिल बघितल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी त्याच्यावरच्या कळाल्या पाहिजे. का लाईट बिलमध्ये काय दिलेलं आहे, कसं दिलेलं आहे. त्या गोष्टीवरून मग तुम्ही ठरवू शकतात का तो कोटेशन किती द्यायचा आणि किती किलोवॅटचा प्लांट बसवायचा. कोटेशन देण्याआधी पण तुम्हाला साईट व्हिजिट करावं लागते. साईट व्हिजिट केल्यानंतरच तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकतात. मग साईट व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला काय बघायचंय ते आपण सांगतो याच्यात. ओके. सर पुढचं आहे की सध्या युद्धामुळे भाव वाढणार आहे का काही? युद्धामुळे सध्या तर नाही, कारण गव्हर्नमेंट प्रमोट करते आपल्या का DCR म्हणजे आपलं जे इंडियन मेड जे पॅनल आहे त्याच्यासाठी जे मागे चायनामधून इम्पोर्ट केलं जायचं आता ते बंद झालेलं आहे. आपण इंडियामध्येच पॅनल तयार करतोय आणि तेच पॅनल सबसिडीसाठी इलिजिबल आहे. म्हणजे इंडियामधले पॅनल जर तुम्ही यूज केले तरच तुम्हाला सबसिडी मिळते. अदरवाईज जे इम्पोर्टेड किंवा दुसरे पॅनल असतील त्याला नॉन DCR म्हणतो आपण, तर त्याच्यासाठी सबसिडी नाही आहे. म्हणून गव्हर्नमेंट आपल्याच इंडियामधल्या जे बिझनेसमॅन आहे त्यांना प्रमोट करतंय का तुम्ही इथेच पॅनल बनवा आणि इथेच वापरा. त्यामुळे मला असं वाटत नाही का युद्धामुळे आपल्या बिझनेसवर वगैरे त्याच्यावर काही फरक पडेल. उलट हा युद्धामुळे तर आपला बिझनेस वाढणार आहे. कारण एनर्जी लॉकडाऊन येतंय. त्यामध्ये तुम्हाला जसं मी उदाहरण दिलं, पेट्रोल, डिझेल जर बंद होतंय, तर इलेक्ट्रिक व्हेइकल शिवाय पर्याय नाही त्याला. येस. ठीक आहे. पुढचं आहे की सर सोसायटीसाठी कॉमन इन्स्टॉलेशनला कसं अप्रोच करायचं? सोसायटीसाठी कॉमन इन्स्टॉलेशन म्हणजे आय थिंक असा प्रश्न आहे की जे कॉमन इन्स्टॉलेशन जे असतं सगळ्यांसाठी ते अच्छा, मेन. इंडस्ट्रीमध्ये. हा सॉरी. इंडस्ट्रीसाठी बनतंय का? नाही 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 बिल्डिंग सोसायटीसाठी म्हणजे जे अच्छा. कॉमन अमेनिटीज असं हो. त्याला अप्रोच कसं करायचा असा प्रश्न. आता कसं गव्हर्नमेंटनी कंपल्सरी केलंय 6 मजल्याच्या वर जर बिल्डिंग असेल तर सोलर रूफटॉप कंटिन्यू म्हणजे कंपल्सरी बसून द्यायचा आणि तो सोलर रूफटॉप कॉमनसाठी असतो बिल्डिंगसाठी. तर तो असतो तुमची लिफ्ट, त्यानंतर वॉटर सप्लाय जो आहे तो कॉमनचा आणि कॉमन लाइटिंग जी आहे बिल्डिंगमधली यासाठी कंपल्सरी तुम्हाला सोलर रूफटॉप बसवणं आहे. तर त्यासाठी अप्रोच करणं म्हणजे जे बिल्डर लोक जे असतात त्यांना अप्रोच जर केलं तर एवढा साईट चालू आहे त्याच्यावर इन्स्टॉलेशन आपण म्हणजे बिल्डिंगचं काम चालू झाल्या झाल्या करून देऊ शकतो. म्हणजे थोडक्यात काय, बिल्डिंग कंप्लीट होईपर्यंत कमीत कमी 1 ते 1.5 वर्ष लागतात आणि त्या बिल्डरचे जे मीटर बसलेलं असतं तिथं कमर्शियल, तर त्या ठिकाणी काय होतंय भरपूर इक्विपमेंट यूज करतात आणि त्याला नॉर्मली लाईट बिल पण तशा बिल्डिंगचं येतं 20,000 40,000 असं लाईट बिल येतं. मग एवढं 1 वर्ष एवढं लाईट बिल भरत दर महिन्याला भरत बसण्यापेक्षा बिल्डिंग चालू होण्याच्या आधीच इन्स्टॉलेशन जर करून दिलं तर पूर्ण बिल्डिंग कंप्लीट होईपर्यंत झिरो इलेक्ट्रिसिटी बिल भरतो तो बिल्डर. आणि दुसरी गोष्ट बिल्डिंग कंप्लीट झाल्या का तोच सोलर प्लांट आपण त्यांच्या टेरेसवर बसवून देऊ शकतो. म्हणजे जे इतके आता सध्या तुम्ही बघितलंय बिल्डिंगचे कामं खूप चालू आहे. काही बिल्डिंग अशा पण आहे की त्यांच्या वर इन्स्टॉलेशन केलेले नाही तर तिथे पण करू शकतो. त्यानंतर असं पण आहे की काही बिल्डिंगमध्ये जे राहतात ते रेसिडेन्शियल कन्झ्युमर जे राहतात त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला स्वतःला बसवायचं आहे. जर तिथे बिल्डिंगमध्ये नो ऑब्जेक्शन असेल बाकीच्यांचं बिल्डिंगमधल्या राहणाऱ्या लोकांचं, तर त्याचं सेपरेट पण आपण इन्स्टॉलेशन तिथे करू शकतो. ओके. सर सबसिडी मिळवण्यासाठी काही MSEDCL ला काही खर्च आहे का? काही त्यांना द्यावा लागतो? खर्च असतो का काही? नाही, MSEBीचा काही खर्च नसतो. उलट आपण त्यांना जर इन्स्टॉलेशन करण्यासाठी अप्रूव्हल जर घेतलं तर ते इन्स्टंट देतात. कारण गव्हर्नमेंटचाच रूल आलाय. वरून सांगितलेलं आहे की जर रिन्युएबल एनर्जी रिसोर्स कोणी जर यूज करत असेल तर त्यांना इन्स्टंट अप्रूव्हल देऊन टाका. त्याच्यामुळे असा कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये खर्च किंवा अडवणूक वगैरे असं काही होत नाही. ओके. सर पर किलोवॅटला किती खर्च असतो? नॉर्मली ते डिपेंड आहे साईट कशी. म्हणजे तिथे साईट बघितल्यानंतर जर ॲव्हरेज जर बघितलं तर 60,000 ते 70,000 रुपये पर किलोवॅट येतो. पण जितकं जास्त किलोवॅट वाढत जाईल तितका किलोवॅटचा खर्च कमी होतो. ओके. ओके. सर GST रजिस्ट्रेशन करावं लागतं का? हो, GST म्हणजे तुम्ही जर स्वतः मटेरियल जर परचेस करणार आहात, तर तुम्हाला GST रजिस्ट्रेशन करावं लागतं. कारण तुम्ही स्वतः मटेरियल परचेस करणारे आहात. त्यामुळे जो मटेरियल घेणार आहात ते सगळं GST लावूनच येणार तुम्हाला. नॉर्मली याला 5% GST आहे काही ठिकाणी, काही ठिकाणी 18% GST आहे.
मग त्या दृष्टीने तुम्हाला ते बिलिंग करावं लागतं. ओके. येस. येस, कोणाला अजून काही प्रश्न असेल तर तुम्ही हँड रेज करून पण विचारू शकतात. ज्यांना पण प्रश्न असेल तर इन द मीन टाइम याच्यावरती जो आमचा प्रोग्राम आहे, मी या कोर्स कसा होणार आहे, काय काय होणार आहे, त्या गोष्टी मी आता कव्हर करतो आणि आपण पुन्हा तुम्हाला जे पण प्रश्न आहे आपण पुन्हा कव्हर करूयात. सो याच्यावरती हा जो सोलार व्यवसाय आहे याच्यावरती आमचा एक 4 वीक्सचा प्रोग्राम आहे की ज्याच्यामध्ये एक सेकंड. सर, विदाउट वेंडर कोड बिझनेस करू शकतो का? करू शकतो, 100% करू शकतो. आणि या बिझनेसमध्ये तुम्ही जर बघितलं तर प्रॉफिट मार्जिन 20 ते 30% आहे. ओके, म्हणजे मग दुसऱ्याच्या वेंडर कोड वरती आपल्याला करता करू येईल. शकतो, करू शकतो. ओके, ठीक आहे. सो या प्रोग्रामचा मी आता क्विकली सिलेबस एक्सप्लेन करतो. सो आमचा जो सोलार एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे हा 4 वीक्सचा प्रोग्राम आहे. हा दररोज संध्याकाळी 7 ते 8:30 या वेळेमध्ये लाईव्ह ऑनलाईन होणार आहे. या प्रोग्रामचा फीज आहे 7,200 आणि 31 मार्चला आपला हा कोर्स चालू होत आहे. सो या प्रोग्राम मध्ये तुम्हाला अगदी झिरो इन्व्हेस्टमेंट पासून कसं सुरू करायचं इथून आम्ही गाईड करतो. याला तुम्ही फुल टाइम बघितलं पाहिजे का पार्ट टाइम अपॉर्च्युनिटी बघितली पाहिजे हे पण आपण गाईड करतो. तुम्ही सोलार नेट ऑन्टरप्रेनर, सोलार डिस्ट्रीब्युटरचा तुम्हाला याच्यामध्ये नेटवर्क मिळतो, ज्याच्यामध्ये आमचे 100 पेक्षा जास्त अधिक मेंबर आहे. इथे तुम्ही बघू शकता, इथे आमच्या सोलारची कम्युनिटी आहे की इथे तुम्हाला 100 पेक्षा अधिक आमचे मेंबर्स आहे. तर हे सगळ्या मेंबर्स सोबत तुम्ही कनेक्ट करू शकता, जे पूर्ण भारतामधून आज याच्यामध्ये कनेक्टेड आहे. सो म्हणजे आता बघा, कोणी आता जो प्रश्न विचारला होता, तर आय एम एम्पॅनल्ड एजन्सी ऑफ सूर्यघर, इफ एनीवन वॉन्ट टू रजिस्टर प्रोजेक्ट प्लीज कॉन्टॅक्ट मी. म्हणजे तुमचा जो प्रश्न होता की वेंडर कोड नसेल तर तुम्हाला या ग्रुपमध्ये आमचे असे लोक मिळतील की ज्यांच्याकडे वेंडर कोड आहे, त्यांच्यासोबत तुम्ही काम करू शकतात. सो या ग्रुपमध्ये आमचे 99 मेंबर आहे की ज्यांनी आमचा हा सोलारचा ऑनलाईन कोर्स केलेला आहे. तर हे सगळे आमच्या एकमेकांशी कनेक्टेड आहे. सो अशा ग्रुपशी तुम्हाला कनेक्ट करता येईल, म्हणजे ज्याचा तुम्हाला फायदा होईल लॉंग टर्म मध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळे मॉड्यूल्स आहे. म्हणजे आम्ही सगळ्यात आधी इंट्रोडक्शन टू सोलार मार्केट तुम्हाला गाईड करतो, म्हणजे याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज काय, करिअर काय, स्कोप काय, वेरियस टाईपचे सोलार सिस्टम्स काय आहे नवीन इकॉनॉमीमध्ये हे आपण शिकवतो. त्याच्यानंतर सोलारचे फंडामेंटल म्हणजे स्टडी ऑफ सोलार रेडिएशन, फोटोव्होल्टेक्स सेल, मग कम्पॅरिझन ऑफ ग्रिड कनेक्टेड असतो, ऑफ ग्रिड असतो, जसं ऑन ग्रिड असतो तसं ऑफ ग्रिड पण असतो आणि हायब्रिड असतो. तर ते सगळ्यांचं आपण कम्पॅरिझन समजावतो. मग डिमांड सप्लाय गॅप काय एनर्जी सेक्टरमध्ये ते आपण शिकवतो. त्याच्यानंतर सोलार सिस्टीम मध्ये काय काय कंपोनंट असतात, म्हणजे मग टाइप्स ऑफ सोलार पॅनल, म्हणजे मोनोक्रिस्टलाइन, पॉलिक्रिस्टलाइन आणि थिन फिल्म, असे वेगवेगळे व्हरायटीज असतात. मग टेक्निकल क्रायटेरिया काय आहे पॅनल सिलेक्ट करताना, पॅनलच्या रेटिंग्स कशा बघायची, एफिशियन्सी कशी बघायची, हे आपण गाईड करतो. ओव्हरव्ह्यू ऑफ बॅटरीज अँड बॅलन्स सिस्टम्स, हे आपण बॅलन्स ऑफ सिस्टम्स आपण गाईड करतो. त्याच्यानंतर इन्व्हर्टर आणि पॉवर कंडिशनिंग युनिट्स, म्हणजे मग त्याच्यामध्ये स्ट्रिंग, मायक्रो, हायब्रिड इन्व्हर्टर्स असतात. इन्व्हर्टरचं सिलेक्शन कसं केलं पाहिजे, इफिशियन्सी मेकॅनिझम कसा इम्प्रूव्ह केला पाहिजे, हे आपण याच्यामध्ये गाईड करतो. मग चेंज कंट्रोलर अँड लाइटिंग सोल्युशन, म्हणजे मग डिझाईन ऑफ ऍप्लिकेशन ऑफ सोलार लँटर्न्स, होम लाइटिंग, स्ट्रीट लाइटिंग कव्हर करतो. मग सिलेक्शन, सायझिंग अँड प्रोटेक्शन फीचर्स ऑफ कंट्रोलर्स आपण कव्हर करतो. तो हे सगळ्या गोष्टी आहे. त्याच्यानंतर सिस्टम डिझाईन कसं करायला पाहिजे, मग सिरीज अँड पॅरलल आरे, म्हणजे या थोड्या टेक्निकल गोष्टी आहे की ज्या आता ऐकताना टेक्निकल वाटेल, अवघड वाटेल, पण जेव्हा तुम्ही कोर्समध्ये याल तर नॉन टेक्निकल, आमच्या कोर्समध्ये सगळे नॉन टेक्निकल जास्तीत जास्त लोक जुडतात, ज्यांना कुठलाही इंजिनिअरिंगचा अनुभव नाही, इलेक्ट्रिकलचा अनुभव नाही, इलेक्ट्रिशियनचा अनुभव नाही, ते सुद्धा सगळ्या लोकांना हे टेक्निकल गोष्टी आम्ही एकदम सोप्या भाषेमध्ये समजावतो. आपल्याला ऍटलीस्ट एवढं कळायला पाहिजे की आपण कोणाकडून काम करून घेतोय किंवा आपण आपल्या हाताखाली इलेक्ट्रिशियन्स लावतोय, तर त्यांच्याकडून काम कसं करून घ्यायचं हे सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. मग त्याच्यानंतर इन्स्टॉलेशन प्रॅक्टिस कुठली स्टँडर्ड आहे, म्हणजे मग माउंट कसं करायचं सोलर पॅनल, त्याचे वेगवेगळे रूफचे वेगवेगळे डिझाईन्स कशा असतात, इलेक्ट्रिकलची सेफ्टी प्रॅक्टिस काय असते हे पण आपण गाईड करतो. प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट काय काय घेतली लक्षात राहिले पाहिजे, प्रोटेक्शन कसं केलं पाहिजे हे आपण कव्हर करतो. मग मेंटेनन्स अँड ट्रबल शूटिंग मध्ये काय व्यवसाय अपॉर्च्युनिटी आणि कसं करायला पाहिजे, म्हणजे मग पॅनल वायरिंग मध्ये काय चुकी होऊ शकते, किंवा
बॅटरी फॉल्ट काय होऊ शकतात, इन्व्हर्टरचा काय प्रॉब्लेम येऊ शकतो. तर याचे जे जे प्रॉब्लेम फ्युचरमध्ये येऊ शकतील ते तुम्हाला आत्ताच मी शिकवतो. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपण नवीन कुठलंही एज्युकेशन न घेता याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये येतो. पण जेव्हा नंतर नंतर एक एक प्रॉब्लेम येतात आणि क्लायंटचे फोन येतात, तेव्हा तुम्हाला ते प्रॉब्लेम सोडवता येत नाही आणि तिथे तुमचा क्लायंट तुटून जातो, तुमच्यावरचा विश्वास निघून जातो. सो तुम्हाला आत्ताच आम्ही गाईड करतो, की फ्युचरमध्ये भविष्यामध्ये कुठले-कुठले प्रॉब्लेम येऊ शकतील. मग कधी वेदर चेंजमुळे, कधी वादळामुळे काय-काय प्रॉब्लेम येऊ शकतील, व्होल्टेजमध्ये काय इश्यू येतात, ते सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला गाईड करतो. त्याच्यानंतर सोलरचे प्रोजेक्ट इकॉनॉमिक्स कसे असतात, म्हणजे मग तुम्ही छोटा 3 किलोवॅटचा करा किंवा तुम्ही 100 किलोवॅटचा करा. तर त्या प्रत्येकाचे प्रोजेक्टचे इकॉनॉमिक्स कसे असतात, कॉस्टिंग कशी काढायची, प्राइसिंग स्ट्रॅटेजी कशी काढायची, प्रॉफिट मार्जिन कसे काढायचे, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कसं काढायचं, पेबॅक पिरियड कसा काढायचा, मार्केटिंग कसं करायचं, कस्टमर सेगमेंटेशन कसं करायचं आणि सेल्स स्ट्रॅटेजी. सो तुम्ही एकदम छोटे ॲज लो ॲज 3 किलोवॅटचे इन्स्टॉलेशन पण करू शकतात. ॲट द सेम टाईम आम्ही तुम्हाला 100 किलोवॅटचे मोठे प्रोजेक्ट्स पण करायचे असेल, तर त्याचं कसं गणित बसतं हे पण आपण याच्यामध्ये कव्हर करतो. मग एंटरप्राइज सेटअप कसा असतो, तुमचा स्वतःचा बिझनेस करायचा असेल तर त्याला काय-काय गव्हर्नमेंट फॉर्मॅलिटीज आहे, हे आपण गाईड करतो. एम-एस-एम-ई इकोसिस्टम काय आहे, गव्हर्नमेंटकडून काय असिस्टन्स आहे, लोन मिळवायचं तर कसं मिळवायचं हे आपण कव्हर करतो. फायनल ॲक्शन प्लॅन कसा बनवायचा, इन्व्हेस्टमेंटचा, रिसोर्सेसचा, माइलस्टोनचा हे पूर्ण इन डेप्थ कव्हर करतो. सो असा 10 मॉड्यूलचा प्रोग्राम आहे. तुम्हाला नवनाथ गोगरे सर पूर्ण गाईड करणार आहे. सर पी-एच-डी पर्स्यू करतायत सोलारमध्ये आणि सर साई इंजिनिअर्सचे फाउंडर आहे. त्यांना 14 वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी 200 पेक्षा अधिक साईट केलेला आहे आणि 1 मेगावॅटचं आतापर्यंत टोटल इन्स्टॉलेशन केलेलं आहे. सो एम-टेक पण झालेलं आहे सरांचं पॉवर सिस्टम्समध्ये. सो टेक्निकल आणि व्यावहारिक या दोन्ही गोष्टींचं सरांना नॉलेज आहे. सो बऱ्याच जणांनी आमचा प्रोग्राम करून व्यवसाय चालू केलेला आहे. तर तुम्ही नक्कीच त्यांचे फीडबॅक्स बघू शकतात. हा प्रोग्राम लाईव्ह होणार आहे. 30 पार्टिसिपंट्स याच्यामध्ये आम्ही लिमिट करतो मॅक्सिमम आणि बरेचसे जणांचे जे फीडबॅक्स आहे, हे तुम्ही नक्की बघा की कसं त्यांनी केलं आणि बघा त्यांचे कोर्स झाल्यानंतर त्यांचे आम्हाला स्क्रीनशॉट्स आलेले आहेत. तर हे सगळे त्यांचे इन्स्टॉलेशन झाले आहे आणि त्यांना पार्टिसिपंटला खूप याचा फायदा आलेला आहे. तर तुम्ही नक्कीच व्हिडिओज पण बघा हे. त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की कसं आमच्या पार्टिसिपंट्सला प्रोग्रामचा फायदा आलेला आहे. हा कोर्स आम्ही मराठीमध्ये कंडक्ट करणार आहे आणि येत्या 31 तारखेपासून मंगळवारपासून आमची याची नवीन लाईव्ह बॅच चालू होत आहे. लाईव्ह ऑनलाईन हा पूर्ण प्रशिक्षण आहे. सो या कोर्सला तुम्ही डायरेक्टली वेबसाईटवर जाऊन रजिस्टर करू शकतात. इथे तुम्हाला जी लिंक पाठवली चॅट बॉक्समध्ये तिथे तुम्ही तुमचं नाव, तुमचा फोन नंबर, सिटी आणि ईमेल आयडी टाका. तिथे रजिस्टर नावावर क्लिक करा आणि तिथे समोर एक रेझर पेचा पेमेंट गेटवे येईल. तिथे तुम्ही ऑनलाईन यूपीआय, क्रेडिट कार्ड, ईएमआय सगळ्या माध्यमांनी पेमेंट करू शकता. सो आमची याची जी बॅच आहे ती 31 तारखेपासून चालू होत आहे आणि तुम्ही जेव्हा जोडाल तर तुम्हाला या कम्युनिटीमध्ये जोडता येईल जिथे आमचे 100हून अधिक मेंबर 99 मेंबर आमचे आहे. सो इथे तुम्हाला आम्ही अपडेट्स टाकत असतो. नवीन-नवीन काय-काय अपडेट्स होत आहे, नवीन एक्झिबिशन्स काय होत आहे, याचे तुम्हाला सगळे अपडेट्स मिळत असतात. सो हे सगळे अपडेट्स तुम्हाला नवीन स्कीम, सबसिडी काय येते, तर या सगळ्या गोष्टी आम्ही गाईड करतो. हे आमचे पार्टिसिपंट्स आहे ज्यांनी व्यवसाय चालू केलेला आहे. तर त्यांनी आपल्या डिटेल्स इथे टाकलेले आहे. सो हे बऱ्याच तुम्हाला अपडेट्स इथे या ग्रुपमध्ये मिळत असतील, ज्याच्यामध्ये आमचे सगळे पार्टिसिपंट्स एकमेकांशी कनेक्टेड आहे. ओके. सो आपण रिमेनिंग क्वेश्चन्स घेऊयात. काही जणांचे अजूनही क्वेश्चन आलेले आहेत. सर एका प्रोजेक्ट एक्झिक्यूट करायला किती टीम लागते? इलेक्ट्रिशियन टीम, फॅब्रिकेशन टीम अजून काय लागतं का असं? एक प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी नॉर्मली 2च लोकं लागतात. एक फॅब्रिकेशनवाला आणि दुसरा इलेक्ट्रिशियन लागतो. बाकी कोणाची गरज नाही. फॅब्रिकेशन जर झालेलं असेल तर तुम्हाला वायरिंग ऑलरेडी आपण या कोर्समध्ये शिकवतो. वायरिंग तुम्ही स्वतःही करू शकतात. म्हणजे टीम खूप मोठी असली पाहिजे अशातला काही भाग नाही. 1 किंवा दोघांमध्ये पण बिझनेस चालू होऊन जातो. ओके. आणि सर हे जे इलेक्ट्रिशियन हे असतात फॅब्रिकेटर हे आपल्याला हायर करायचे असतात का आपण लमसम कॉन्ट्रॅक्ट वरती घेतो? नाही, आपण जसं काम असेल तसं आपण त्यांना देऊ शकतो. नॉर्मली जेव्हा कोर्समध्ये असे तुम्ही सगळे एकत्र येतात, त्यामध्ये कोणी फॅब्रिकेटर असतो, कोणी इलेक्ट्रिशियन असतं. तर अशीच ओळख होऊन तुम्हाला फॅब्रिकेटर पण मिळतो आणि इलेक्ट्रिशियन पण मिळतो. ऑलरेडी तुम्ही इलेक्ट्रिकल वायरिंग तर स्वतः पूर्ण शिकणार आहात आणि फॅब्रिकेशन जे वेल्डिंगचं काम राहील फक्त ते, तर ते फॅब्रिकेटरवाल्याकडून तुम्ही करून घेऊ शकतात. फॅब्रिकेटरवाला इझिली अवेलेबल असतो. ओके. सर माझा सीसीटीव्हीचा बिझनेस आहे तर मी हा बिझनेस करू शकतो का? 100% करू शकतात. उलट सीसीटीव्हीचा बिझनेस जे आहे, ज्या बिल्डिंगला तुम्ही सीसीटीव्ही बसवताय,
तुम्ही त्यांना मार्केटिंग करू शकतात की सोलर पण आम्ही बसवतो, सोलर इन्स्टॉलेशन करून घ्या, तर त्याच्यात सर्वात जास्त फायदा तुमचा होणार आहे. ओके ओके ठीक आहे. येस. येस, आय थिंक सगळे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. श्रेयस कुलकर्णी यांचा एक क्वेश्चन आहे. येस, अनम्यूट करा श्रेयस. अजित भराले, तुम्हाला पण श्रेयस विचारा प्रश्न. हा सर, माझा एक प्रश्न होता आता की आपण याच्यामध्ये पूर्ण पीएम सूर्यघर योजनेच्या अंतर्गत जे म्हणजे पूर्ण ऍप्लिकेशन वगैरे आपण भरतो, हे पूर्ण या कोर्समध्ये शिकवणार आहात का? हो. ठीक आहे. आणि याचं लायसनिंग वगैरे कसं करायचं, काय करायचं, सगळं का A to Z? लायसनिंग म्हणजे कशाचं? पीएम सूर्यघर योजनेचं वेंडर रजिस्ट्रेशन. वेंडर रजिस्ट्रेशनला कुठे जायचं, काय डॉक्युमेंटेशन लागतात, कशी जे आपण FD करतो MSCBच्या नावाने 2.5 लाखाची, ती कशी करायची, काय करायचं हे आपण गाईड करतो. बरं. याच्यामध्ये आता दुसरा एक प्रॉब्लेम असा आहे की म्हणजे मीटर अप्रुव्हल्स आणि मीटरचं रजिस्ट्रेशन वगैरे करणं, तर हे पण आपण शिकवतो का याच्यामध्ये? ऍक्च्युली मीटर अप्रुव्हल आणि या सगळ्या गोष्टी जुन्या झालेल्या आहे. आता मीटर अप्रुव्हल वगैरे त्याची गरज नसते. म्हणजे नवीनसाठी म्हणताय का सोलर इन्स्टॉलेशनचं म्हणताय तुम्ही? नाही, सोलर इन्स्टॉलेशन साठी आपण आता या मग ते ठिकाणी आधी सोलर इन्स्टॉलेशनला आधी अप्रुव्हल वगैरे सगळं घ्यावं लागायचं. आता त्यासाठी गव्हर्नमेंटने एक सेपरेट NCC ही केलेलं आहे. तर ते ऑटोमॅटिकली त्यांना ते लेटर जातं आणि ते इन्स्टॉलेशन करून देतात. आपल्याला त्याच्यामध्ये काही करावं लागत नाही. येस. तुमचा प्रश्न हॅलो. निघाला. हा, येस. कोण बोलतोय? अभय. हा. सॉरी, तुमचा आवाज नाही येते. अजित, तुमचा प्रश्न हॅलो. विचारा. हा. आवाज येतोय का सर? हो. एक मिनिट, अजित तुमचा आवाज नाही येते. ओके. सर, डज इलेक्ट्रिकल लायसन्स फ्रॉम MSCDCL रिक्वायर्ड टू स्टार्ट दिस बिझनेस? नाही, कोणत्याही प्रकारचं लायसन्सची गरज नाही. ओके. सर, मला या व्यवसायाबद्दल काही माहिती नाहीये. माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड पण नाहीये, तरी मी हा करू शकतो का? 100% करू शकता आणि तुम्हाला सर्व कळेल. स्वतः तुम्ही इन्स्टॉलेशन करू शकता. हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर स्वतः तुम्ही वायरिंग करणार. ओके ओके. येस. उमेश, तुमचा प्रश्न विचारा. अनम्यूट रिक्वेस्ट पाठवली आहे. सर, आवाज येत आहे का? हो, हो, येतोय येतोय. येतोय. सर, मी ऑलरेडी माझ्याकडे वेंडर ID नाही आहे, पण या बिझनेसमध्ये एक 2-3 महिन्यापासून काम करतोय. आणि जो प्रोजेक्ट जर कसं ऑलरेडी माझ्याकडे एक शेती आहे आणि त्या शेतीत मला प्रोजेक्ट उभा करायचा आहे, या संदर्भात काही मार्गदर्शन करणार का या कोर्समध्ये आपण? म्हणजे इन्स्टॉलेशन तुम्ही स्वतः करणार का? नाही, आपण स्वतः करू किंवा मग एखाद्याला समजा तो कॉन्ट्रॅक्ट देऊ इन्स्टॉलेशनचा. मला स्वतः उभा करायचा आहे, म्हणजे त्या संदर्भात बँक लोन, गव्हर्नमेंट सबसिडी किंवा अन्य काही ज्या परमिशन्स आहेत, या संदर्भात मार्गदर्शन पाहिजे. अच्छा. यासाठी तुम्हाला शेजारचं जे MSCBचं ऑफिस आहे तिथंच सर्व माहिती मिळणार आहे. कारण तुमचा किती किलोवॅटचा किंवा मेगावॅटचा प्रोजेक्ट होणार आहे यावर सर्व डिपेंड करतं. बरं बरं बरं. हो. त्यासाठी सर वेंडर आयडीची वगैरे काही आवश्यकता आहे का? काहीच गरज नाही. पण MSCB इकडे परचेस करणारा तेवढा मेंबर असला पाहिजे. म्हणजे इंडस्ट्रियल किंवा रेसिडेन्शियल जो असेल तो परचेस करणारा असेल तर तुम्हाला ते इन्स्टॉलेशन किंवा तुमची जेवढी एकर शेती आहे त्यामध्ये तुम्ही इन्स्टॉलेशन करू शकतात त्याच्यात. म्हणजे परचेस. त्यासाठी रूल आहे. MSCBचं जे सबस्टेशन आहे ते पण तुम्हाला एक 2 ते 3 किलोमीटरच्या आत पाहिजे. बरं बरं बरं. आणि ते जर समजा आपल्याला MSCB ला द्यायची नाही आहे, ती एखाद्या खाजगी कंपनीला किंवा खाजगी व्यक्तीला जर द्यायची असली तर ते आपण करू शकतो का? मग ट्रान्सपोर्टेशन कसं करणार? इलेक्ट्रिसिटी ट्रान्सपोर्ट करण्यासाठी MSCB लागेल ना. हा 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 हा, तीच माहिती पाहिजे होती. हो, MSCB लागेल. त्याच्यामुळे MSCBचे रूल जे आहे ते तुम्हाला फॉलो करावे लागतील.
एमएससीबी बरं त्यांचं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट काढून घेतं आणि ते समोरच्याला ती इलेक्ट्रिसिटी ट्रान्सपोर्ट करतं. बरं बरं हो. ठीक ठीक सर. थँक्यू सर. वेलकम. येस. अजून काही लोकांचे चॅटवरती प्रश्न आले. ओके. सो हा जो कोर्स आहे हा संपूर्णपणे लाईव्ह ऑनलाईन आहे आणि या कोर्सचा जो ड्युरेशन आहे 4 वीक्स आहे. आमचं याच्यामध्ये लाईव्ह प्रॅक्टिकल सुद्धा होतात. म्हणजे आमचा एक प्रॉपर सेटअप आहे सोलारचा, ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला लाईव्ह प्रॅक्टिकली वायरिंग कशा होतात, पॅनल कसं लागतो, इन्व्हर्टर कसं कनेक्ट होतो, हे सगळं आमचं पूर्ण एक सेटअप आहे. तर त्या सेटअपचं आम्ही तुम्हाला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन व्हिडिओ दाखवतो. डेमॉन्स्ट्रेशन लाईव्ह होतं, म्हणजे ते लाईव्ह आम्ही तुम्हाला करतो. सो पूर्ण ते तुम्हाला याच्यामध्ये गायडन्स मिळेल. सर, सोलर सोसायटीमध्ये सोलर सिस्टमसाठी मार्केटिंग कसं करायचं, बिल्डरला कसं कन्व्हिन्स करायचं? बिल्डरला जास्त आता सध्या पूर्वी कन्व्हिन्स करावं लागत होतं, पण आता करण्याची गरज नाही, कारण गव्हर्नमेंटनी नवीन रूल आणला की प्रत्येक बिल्डिंगला तुम्हाला म्हणजे ग्रीन एनर्जीच्या अंडर आल्या सगळ्या बिल्डिंग. प्रत्येक बिल्डिंगला तुम्हाला सोलर रूफटॉप बसवणं कंपल्सरी आहे. त्यामुळे जिथे कुठे बिल्डिंगचं काम चालू असेल तर तुम्ही त्या बिल्डरला जाऊन भेटू शकतात, कारण त्याला इन्स्टॉलेशन 100% ते करून देणंच आहे. तसं बिल्डिंग अप्रुव्हल कंप्लिशन सर्टिफिकेटच मिळत नाही. ओके ओके, ठीक आहे. येस. येस, आय थिंक आपण जवळपास सगळे प्रश्न कव्हर केलेले आहे. अजून कोणाला काही प्रश्न असतील सो विचारू शकतात. तुम्ही हँड रेज करून पण विचारू शकतात. येस, एस के उमेश, तुमचा प्रश्न आहे. येस, विचार. सर, आमचं या अगोदर अमरावती जिल्ह्यातून बोलतोय मी. धामणगाव बरं. रेल्वे तालुका आहे. त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये बीडीओनी सर्व वेंडरची मीटिंग बोलावली होती. आणि जे घरकुल योजना आहे त्या हेड खाली 20,000 रुपये काहीतरी सबसिडी वगैरे गव्हर्नमेंटला म्हणजे त्या क्लायंटला येणार आहे. तर त्या संदर्भात सर काही माहिती आहे का आपल्याकडं? म्हणजे घरकुलवर. ऍक्च्युली जे 20,000 येणार आहे त्या हा संदर्भात मी आताच बोललो की 2,500 रुपयात 1 किलोवॅट सिस्टम बसून द्यायची, अशी एक नवीन ऐकलं असेल तुम्ही बघा. हा हा हा. हा, ती स्कीम आहे ती. ऍक्च्युली ती 20,000 रुपये नाही, ते 50,000 रुपये आहे. हा 47,500 रुपये गव्हर्नमेंट देणार आहे आणि 2,500 रुपये जे आहे ते कंझ्युमर देणार आहे. पण हा 50,000मध्ये 1 किलोवॅटची सिस्टम नॉर्मली बसत नाही. त्यामुळे हा हा. वेंडरनी सगळा विरोध केलेला आहे. त्यांना मार्च बर एंडिंगच्या आधी सगळं कंप्लीट करायचं होतं, पण ते काही टार्गेट त्यांचं कंप्लीट झालं नाही. त्याच्यावर बर क्लॅशेस झाले खूप. त्यामुळे ती जी स्कीम आहे 2,500 रुपयाची ती सध्या साईडला गेलेली आहे. बर बर. हो, कारण ते परवडणारच नाही ना 1 किलो नाही, वॅट. होतच नाही, त्याच्यात होतच नाही ना. आणि सर, जर समजा परवडण्यासारखी जर अमाऊंट गव्हर्नमेंटनं दिली, तर त्यासाठी मग असं तालुका वाईज एक वेंडर नियुक्त करणार किंवा मग कसं करणार, याच्या संदर्भात काही माहिती आहे का? त्यामध्ये काय केलं, प्रत्येक वेंडरच्या लॉग इनला जवळजवळ 100 घरांची लिस्ट दिलेली आहे. हा म्हणजे त्या गावातल्या किंवा त्या रिमोट एरियामधले. हा आणि त्यांना सांगितलंय की तुम्ही इथे इन्स्टॉलेशन करा. आता तो कस्टमरच्या आपलं वेंडरच्या स्कोपमध्ये गेला. वेंडरनी ठरवायचं करायचं का नाही, आणि कोणत्याच वेंडरनी केलेलं नाही सध्या. सर, मी आता काम करतोय, पण मला वेंडर आयडी काढायची आहे. तर बरं. वेंडर आयडी काढणं आता सध्या योग्य राहील का? कारण आता जो मधात नियम आला होता तो याचा, की किलोवॅट प्रमाणे हो जेवढं समजा वापर तेवढंच किलोवॅट देणार 13 फेब्रुवारीला वगैरे. हो. त्याच्यानंतर मग त्यात आता तो त्यांनी क्लिअर केलेला आहे. आता तो राहिलेला नाही. त्याच्यामुळे मी मधात ते वेंडर आयडी साठी प्रयत्न केले. मग आता थांबलो तेव्हापासनं. आणि आता बँकेने काही नवीन असे नियम केलेले आहे, की 78,000 सबसिडी जी येते ती लोन अकाउंटला जमा करा. तर हम्म. प्रत्येक बँकेनं इथे हे केलंय. त्याच्यामुळे जो फ्लो होता तो जवळजवळ 50%च्या वर, आम्ही ग्रामीणमध्ये काम करत असल्यामुळे 50%च्या वर तो फ्लो कमी झालेला आहे. म्हणजे असं समजा ना की 75% फ्लो कमी झालेला आहे. तर या संदर्भात थोडंसं म्हणजे मी द्विधा मनस्थितीत होतो, वेंडर आयडी घ्यावं की नाही घ्यावं. आणि मदत त्या
व्हिडिओनं ज्यावेळेस आमची बैठक घेतली त्यावेळेसही पुन्हा मग काही विषय झाले किंवा वेंडरला त्यातलेही काही कामं समजा मिळू शकतात. तर असं काही आहे का शासकीय किंवा जसं आता तुम्ही सांगितली की प्रत्येक वेंडर आयडीवर 100 नावं वगैरे काहीतरी देणार आहे. तर असं वेंडर आयडी जर आपण घेतली तर असं काही शासकीय योजनेतून असं काही लाभ होण्यासारखं? ऍक्च्युली तसं काही होणार नाही, कारण गव्हर्नमेंटची जी प्राइस आहे, बेंचमार्क प्राइस म्हणतो आपण त्याला, ती खूप कमी आहे. तर तुम्ही आता सध्या जे कामं करत होते वेंडर, दुसऱ्याच्या वेंडरवर काम करत होते का? हो, दुसऱ्याच्या वेंडरवर. हा, माझं पर्सनली मत आहे की ते जे जसं वर्किंग चालू आहे तसंच ठेवा. सध्या हा. तरी इथं यांची पॉलिसी सध्या डेली चेंज होत आहे, त्याच्यामुळे काय चेंज होईल काय सांगू शकत नाही. तर जे कामं चालू आहे ते त्या पद्धतीनेच करा सध्या तरी. बरं, बरं, बरं. हां, तेच सर द्विधा मनस्थितीत होतो आणि हम्म, हे चांगलं मार्गदर्शन केलं तुम्ही. त्याबद्दल हम्म. खरोखर धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. सर पुढचं की कृषी पंप सोलर सिस्टीम बद्दल सबसिडी आहे का आणि याची काय प्रोसेस असते? ऍक्च्युली जे वेंडर लॉग इन असतं त्यातूनच सबसिडीची प्रोसेस करतो आपण. 1 किलोवॅटसाठी 30,000, 2 किलोवॅटसाठी 60,000 आणि 3 किलोवॅटला 78,000. हे रेसिडेन्शियलसाठी आहे. 3 किलोवॅट पासून समजा तुमचा बंगला आहे आणि त्याचे 10 किलोवॅट सिस्टम बसवली तरी तुम्हाला 78,000च रुपये मिळणार आहे. पण त्या ठिकाणी रेसिडेन्शियल जर बिल्डिंग असेल तर 18,000 रुपये पर किलोवॅट गव्हर्नमेंट मंजूर करून देतं. ओके, ओके. ठीक आहे. येस. श्रेयस तुमचा प्रश्न विचारा. हा सर, माझा अजून एक प्रश्न होता की हो. कमर्शियल साईटसाठी वेंडर कोड कंपल्सरी असतो का? कोणत्या साईटसाठी? कमर्शियल साईटसाठी आता आपण इंडस्ट्रीयल सोलार बसवतो वगैरे नॉन DCRचे, त्यासाठी वेंडर रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे का? तुम्ही नॉन DCR बसवा किंवा DCR बसवा. जर तुम्हाला स्वतःला जर करायचं असेल तर वेंडर कोड कंपल्सरी आहे. बर. आणि मला अजून एक विचारायचं होतं, म्हणजे आता माझं EPC म्हणून मी काम करतो सध्या. तर माझं हम्म. कसं आहे की म्हणजे फॅब्रिकेशनची आणि इलेक्ट्रिशियनची टीम आहे ते माझ्याकडे 3च्या नंतर येते. तर त्याच्यामुळे काय होतं की माझा कोर्सचा जो टायमिंग आहे तो थोडं मागं पुढं होणार. तर मला रेकॉर्डेड लेक्चर्स भेटेल का याच्यामध्ये? येस, येस, येस. 100%. सो तुम्हाला प्रत्येक सेशन आमचं लाईव्ह असतं, पण प्रत्येक सेशनचं हो, रेकॉर्डिंग आम्ही तुम्हाला शेअर करतो आणि ठीक त्याचा आहे. लाईफ टाईम ऍक्सेस आम्ही तुम्हाला देतो आणि कोर्स ठीक मटेरियल पण देतो. सो त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. तुम्हाला सगळ्या सेशनचं रेकॉर्डिंग मिळेल तुम्हाला. ठीक आहे. आणि मला अजून एक विचारायचं होतं, ही जी बँक गॅरंटी आहे ही आपण रिफंडेबल असती का नॉन रिफंडेबल असते? ही बँक गॅरंटी आहे ती 3 वर्षासाठी असते. 3 वर्षानंतर हा, तुम्ही ती विड्रॉल मारू शकता. विड्रॉल मारू शकतो. यस, ठीक. त्याच्यावर व्याज पण चालू असतं आपल्याला 7%ने किंवा बर. 6% जशी बँक असेल तशी. ते एक प्रकारचे आणि- MSEBने तुमच्याकडून एक सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून घेतलेलं असतं. उद्या तुम्ही जर काही इन्स्टॉलेशन जे नॉन टेक्निकल सध्या बिझनेस करताय सोलरचे, त्यांनी हम्म, कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग घेतलेलं नसतं. मग हम्म, त्यांच्याकडून असे काही ऍक्सिडेंट किंवा काही चान्सेस आहे होण्याचे, त्याच्यामुळे ती बँक गॅरंटी घेतली जाते ब्लॅक लिस्ट करण्यासाठी. त्यामुळे हम्म, कोणतीही गोष्ट स्किल्ड असलेली किंवा एखादा कोर्स केलेला कधी पण बेटर असतो. हम्म. तर मला अजून एक विचारायचं होतं की आपण हे बँक गॅरंटी वगैरे करतो तर हे नॅशनलाइज बँकेमध्ये चालते का म्हणजे का प्रायव्हेट मध्ये पण करावं लागते असं काही? फक्त नॅशनलाइज बँकेमध्ये होते ती. बर. आता समजा जर का आपण याच्यामध्ये जो याचं संभाजीनगरमध्ये जो म्हणजे मेन जो आहे तो SBI मध्येच आपलं जास्त मॅक्झिमम लोन होतं आमचं. तर SBI याच्यामध्ये करा दुसरं. किंवा तुम्ही कोणत्याही बँकेत नॅशनलाइज बँक पाहिजे फक्त. ओके, ठीक आहे, चालेल. ओके, ओके. येस. सो ठीक आहे. आय थिंक आपण जवळपास सगळे सर कृषी पंप सोलार सिस्टीम कृषी पंप याच्यामध्ये काय असते सबसिडी? तुम्ही ते जे बोलले ते त्याची आयडिया दिली का? ऍक्च्युली कृषी पंपमध्ये 90 ते 95% सबसिडी असते. पण त्यासाठी तुम्हाला जे जवळचं MSEBचं ऑफिस आहे तिथं जाऊन तुम्हाला फॉर्म भरावा लागतो. जे नॉन सबसिडीचे प्लांट आहे ते आपण इन्स्टॉलेशन करू शकतो. ओके, ओके. ठीक. येस. ठीक आहे. सो आय थिंक आपण जवळपास सगळे प्रश्न कव्हर केलेले आहे. सो या प्रोग्राम मध्ये तुम्हाला खूप इन डेप्थ माहिती मिळणार आहे. आता मी हे सांगेल की अशा बऱ्याच गोष्टी आहे
की ज्या तुम्हाला माहिती नाही या सोलार व्यवसायाबद्दल. खूप छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी असतात ज्या आम्ही याच्यामध्ये शिकवतो. अगदी लाईट बिल कसं वाचायचं, त्याच्यामधले रिडिंग्स कसे घ्यायचे, त्याच्यावरून कोटेशन कसं बनवायचं, साईट व्हिजिट करताना काय काय गोष्टी बघितल्या पाहिजे, कोटेशन कसं द्यायचं, त्याच्यानंतर सबसिडीला कसं अप्लाय करायचं, वेंडर रजिस्ट्रेशन कसं करायला पाहिजे. अशा एकदम म्हणजे एकदम आणि तुम्ही जर का हे करणार असाल, सॉरी, फॅब्रिकेशन करणार असाल तर त्याचे किती चे तुम्ही रॉड बसवले पाहिजे, त्याचं क्वालिटी कशी चेक करायला पाहिजे, एकदम बारीक बारीक गोष्टी आम्ही याच्यामध्ये इन डेप्थ कव्हर करतो. सो तुम्हाला आता तुम्ही जरी व्यवसाय जरी करत असाल तरी तुम्हाला अजूनही 50% किंवा 70% नॉलेज अजूनही या व्यवसायाबद्दल नाहीये. तर हे आम्ही पूर्ण इन डेप्थ गाईड करतो. सरांचं याच्यामध्ये पीएचडी आहे. सो सर तुम्हाला टेक्निकल प्रत्येक पॅनलचं डिझाईन बद्दल पण गायडन्स करणार आहे. सर एक आहे की व्हॉट इज वेंडर रजिस्ट्रेशन, एनी बेनिफिट फॉर स्टार्टअप. काय सर? वेंडर रजिस्ट्रेशन काय असतं असं क्वेश्चन आहे. वेंडर रजिस्ट्रेशन म्हणजे आता काय उद्या सोलरला जास्त डिमांड आहे, सध्या जास्त डिमांड तर हा बिझनेस कोणी पण चालू करू शकतो. मग म्हणजे एका कॉलनीमध्ये सोलर बिझनेस करणारे लोक मिळतील. मग यावर एक आळा बसण्यासाठी एक स्टँडर्ड ठरवून दिलेलं आहे का वेंडर गव्हर्नमेंटला हा माणूस रजिस्टर आहे, हा इन्स्टॉलेशन करू शकतो, त्याला आपण वेंडर रजिस्ट्रेशन म्हणतो. म्हणजे उद्या एखाद्या कन्झ्युमरचं इन्स्टॉलेशन तुम्ही केलं तर त्या कन्झ्युमरचं, वेंडरचं आणि एमएससीबीचं ह्या तिघांचं कॉन्ट्रॅक्ट केलेलं असतं बॉन्ड पेपरवर. ओके, येस, ठीक आहे. शेवटचे प्रश्न घेऊयात. उमेश, तुमचा प्रश्न विचारा. सर, आपल्या टीमचा म्हटलं काही कॉन्टॅक्ट नंबर असेल तर चॅट बॉक्सला मिळेल का? हो, चालेल, मी नंबर टाकतो. येस, कोर्सच्या संदर्भात आपल्याला जर हे करायचं आहे. हो. सो मी लिंक टाकली, चॅट बॉक्स वरती नंबर टाकला आहे, लिंक पण टाकलेली आहे. त्या लिंक बरं. वरती तुम्ही जर का गेले तर तुम्हाला हा समोर असा कोर्स पेज दिसेल, जिकडे तुम्हाला कोर्सचा सगळं सिलेबस बघायला मिळेल आणि तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात. आणि ऑनलाईनच पेमेंट आहे आमच्या याच्यावरती. आणि मी तुम्हाला नंबर पण टाकलेला आहे चॅट बॉक्स वरती, तर तुम्ही आमच्या टीमला पण कॉन्टॅक्ट संपर्क करू शकता. टायमिंग टायमिंग काय सर कॉन्टॅक्ट करण्याचं? संध्याकाळी तुम्ही टायमिंग कॉन्टॅक्ट करायचा का? हो, कॉन्टॅक्ट करायचं असलं हा, तर टायमिंग काय? 10 ते 7च्या दरम्यान तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके सर, ओके. येस, ओके. सर, वेंडर रजिस्टर कुठे करायचं असा पुढचा प्रश्न आहे. वेंडर रजिस्ट्रेशन करण्यासाठी मुंबईचं ऑफिस आहे, तिथे मेल वगैरे पाठवावं लागतात, काही डॉक्युमेंटेशन असतात वेंडर रजिस्ट्रेशनसाठी. ते पूर्ण डॉक्युमेंट रेडी केल्यानंतर तुम्हाला ते सबमिट करावं लागतात. त्याच्यानंतर 1 ते 2 महिन्यानंतर तुम्हाला वेंडर कोड मिळतो. ओके. ठीक आहे, ऑल राईट. सो आय थिंक बरेचसे प्रश्न आपण घेतलेले आहे, पण याचा अर्थ ओके, येस. सो येस, बरेचसे प्रश्न आज आपण कव्हर केलेले आहे. पण नक्कीच या कोर्समध्ये तुम्हाला आज आपण 1.5 तासामध्ये एवढ्या गोष्टी शिकलो, 1 तासामध्ये एवढ्या गोष्टी शिकलो. जस्ट इमॅजिन करा की आपण हा कोर्स 4 आठवडे दररोज घेणार आहोत, सोमवार ते शुक्रवार. 20 दिवसामध्ये तुम्हाला इतक्या नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहे, इतक्या बारीक बारीक गोष्टींमध्ये आम्ही कव्हर करतो की याच्याने तुमचा बिझनेस 100% चालू होईल. ड्युरिंग द कोर्सेस आम्ही बघतो की ड्युरिंग द कोर्स 3-4 दिवसापासून लोक ऑर्डर घ्यायला सुरुवात करतात आणि ड्युरिंग द कोर्स ते सगळे आपले कोटेशन्स वगैरे डिस्कस करतात, आपले प्रॉब्लेम डिस्कस करतात. आणि या कोर्समध्ये सगळ्या गोष्टी लाईव्ह आम्ही गाईड करतो. सो खूप चांगला याच्यामध्ये तुम्हाला गायडन्स मिळेल. आणि हा असा व्यवसाय की तुम्ही एकदम सहजरित्या तुम्ही चालू करू शकता आणि खूप चांगल्या प्रकारे हा बिझनेसमध्ये तुम्ही मार्जिन्स कमवू शकतात आणि आपापल्या एरियामध्ये तुम्ही चांगला व्यवसाय करू शकता. तुमचा जो पण जिओग्राफी आहे आणि मग तुम्ही लार्ज स्केल प्रोजेक्ट पण घेऊ शकतात किंवा स्मॉल स्केल प्रोजेक्टमध्ये पण काम करू शकतात. सो खूप संधी आहे. मी हे सांगेल शेवटी की नक्की या संधीचा फायदा घ्या आणि हे सगळं गायडन्स तुम्हाला लाईव्ह ऑनलाईन मिळत आहे. सो याचा खूप तुम्ही याचा फायदा घेऊ शकतात आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. तर या 7,200 कोर्सची फी आहे आणि मंगळवारपासून आमचा एक कोर्स लाईव्ह चालू होत आहे. सो विथ दिस, थँक्यू सो मच गोगरे सर फॉर वंडरफुल गायडन्स आणि थँक्यू ऑल पार्टिसिपंट्स फॉर जॉइनिंग अस लाईव्ह. थँक्यू अँड हॅव अ गुड नाईट. थँक्यू.